नमस्कार. मिरज विद्यार्थी संघाच्या जागर मराठीचा 2024 या विशेष व्याख्यानमालेमध्ये आजचे वक्ते डॉक्टर संजीव कुलकर्णी आणि उपस्थित सर्व श्रोत्यांचे, GA प्रेमी श्रोत्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. नुकताच 3 ऑक्टोबरला आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि आपल्या वसंत व्याख्यानमालेला सुद्धा पुढल्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहे. तो योग साधून आपण ही विशेष व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. उद्देश असा होता की मराठी भाषा हा एकच विषयाचे निरनिराळे पैलू वक्त्यांच्या व्याख्यानातून उलगडले जावेत. त्याप्रमाणे आपण आज 6 दिवस मराठी साहित्यातले निरनिराळे प्रवाह याविषयी आपण व्याख्यान ऐकले. कविता, कादंबरी आणि आज आपण मराठीतल्या एका ज्येष्ठ लेखकाचं या ठिकाणी त्या संदर्भातलं व्याख्यान आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. मराठी कथेतील एक ज्येष्ठ कथाकार कैलासवासी GA कुलकर्णी यांचं आयुष्य त्यांच्या कथा इतकंच गूढ राहिलेलं आहे. ते उलगडून सांगण्यासाठी आजचे आपले वक्ते डॉक्टर संजीव कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे GA कुलकर्णी, माणूस आणि लेखक. डॉक्टर संजीव कुलकर्णी यांचे अभ्यासाचे विषय मुख्यतः विज्ञान, मॅनेजमेंट आणि GA कुलकर्णी असे राहिलेले आहेत. त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्रात MSc पदवी मिळवली. तर मार्केटिंग हा त्यांच्या PhDचा विषय होता. आणि सर्वात उल्लेखनीय म्हणजे GA कुलकर्णी यांचे साहित्य कन्नड मराठी सांस्कृतिक अनुबंध या विषयावर त्यांना पुणे विद्यापीठाची PhD ही पदवी प्राप्त झालेली आहे. GA हा अभ्यासाचा व आवडीचा विषय असल्याने GAंवरील प्रबंधाबरोबरच GA समजले तेवढे, समजले तसे हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. तर GAंच्या 40 कथा, अनुभूती आणि आस्वाद हे समीक्षात्मक पुस्तक प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. त्यांनी अनेक विज्ञान कथाही लिहिलेल्या आहेत. शास्त्र काट्याची कसोटी हा विज्ञान कथासंग्रह त्यांचा प्रसिद्ध झाला आहे. जाग आहे तोवरी रे, जुने जाऊ द्या मरणा लागुनी हे 2 विज्ञान कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांचा डूडल्स हा ललित लेखांचा संग्रहही प्रसिद्ध आहे. मराठीतील अग्रगण्य मासिके लोकप्रभा, महाराष्ट्र टाइम्स, ललित, पद्मगंधा इत्यादी अनेक दिवाळी अंकामध्ये त्यांचे लिखाण प्रसिद्ध होत असते. त्यांच्या शास्त्र काट्याची कसोटी या विज्ञान कथासंग्रहाला पुणे नगर वाचन मंदिर तसेच सार्वजनिक वाचनालय कल्याण आणि पद्मगंधा फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला आहे. उपक्रम, मनोगत, मिसळपाव आणि 80 अक्षरे या संकेतस्थळासाठी त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. आज ते आपल्या व्याख्यानातून GAंमधील माणूस आणि लेखक आपल्याला उलगडून दाखवणार आहेत. वास्तविक हे व्याख्यान आपण 11 डिसेंबरला आयोजित करता आलं असतं आपल्याला, तर ते समयोचित झालं असतं. कारण 11 डिसेंबर हा GAंचा स्मृतिदिन आहे. त्यामुळं मी GAंच्या स्मृतीला वंदन करतो आणि पुन्हा एकदा डॉक्टर संजीव कुलकर्णी यांचे मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी आपल्या विवेचनास सुरुवात करावी अशी विनंती करतो.
नमस्कार. कार्यक्रमाचे आयोजक, इतर पदाधिकारी आणि रसिक श्रोते हो, जेव्हा व्याख्यानाचा विषय निवडण्यासाठी मला विचारण्यात आलं तेव्हा मी मुद्दाम जी. ए. कुलकर्णी माणूस आणि लेखक असा विषय निवडला. याची 2-3 कारणं होती. पहिलं कारण मला जास्त महत्त्वाचं वाटतं आणि पहिलं कारण समजून घेण्यासाठी आपल्याला थोडीशी पूर्वपीठिका समजून घ्यावी लागेल. साधारणतः मराठी साहित्यातील लेखन विश्व बघितलं किंवा मराठी साहित्य विश्व बघितलं तर मराठीतले साहित्यिक कुठून आलेले आहेत तर पुणे मुंबई ही 2 तर केंद्र आहेतच. त्याच्याशिवाय मग नाशिकमध्ये तात्यासाहेब आहेत, वसंतराव कानेटकर आहेत, नागपूरमध्ये माडखोलकर, ग्रेस, वामनराव चोरगडे ही मंडळी आहेत. सांगली कोल्हापूर हे जिल्हे जर बघितले तर सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून म्हणावे असे फार लेखक मराठीमध्ये झाले नाहीत. पण हे मी म्हणतानाच एक डिस्क्लेमर सांगून पुढे जातो की याला 2 सणसणीत अपवाद म्हणजे माडगुळकर बंधू. सांगली जिल्ह्यातल्या पूर्व भागातनं माडगुळकर बंधू आले. आपण जसं जसं महाराष्ट्र सोडून निपाणीच्या दिशेने निपाणी ओलांडून पुढे जातो आणि कर्नाटक सुरू होतो आणि मग निपाणी, बेळगाव, धारवाड हा सगळा भाग सुरू होतो. पण बेळगाव धारवाडपर्यंत आपण जेव्हा जातो तिथपर्यंत सुद्धा मराठी ही बोलली जाते आणि बऱ्याचशा लोकांची तिथली मातृभाषा ही मराठीच असते. त्यामुळे जी. ए. कुलकर्णी एक माणूस हे सांगताना मला पहिल्यांदा असं वाटलं की हा आपला माणूस आहे, आपल्या भाषेतला माणूस आहे, आपल्या भागातला माणूस आहे. आणि आपल्या भागातला माणूस म्हणजे काय तर जी.एनच्या लेखनामधनं जे आपल्याला दिसतं ते चित्र आणि जी.एनचं वैयक्तिक आयुष्य या दोन्हीशी आपण पटकन जुळवून घेऊ शकतो. आपली नाळ फार पटकन जुळू शकते. त्यांच्या लिखाणातली भाषा जर बघितली तर भाषेमधले काही शब्द, वाक्प्रचार, पात्रांची नावं, त्या भाषेचं स्वरूप हे मराठी आणि कानडी याच्याशी साधर्म्य साधणार, या 2 भाषांचा मेळ घालणार आहे. आणि आपण मिरजेत आहोत. मिरजेपासून कर्नाटक अगदी जवळ आहे. मिरजेमधल्या सुद्धा आपण बघितलं तर काही डॉक्टरांच्या पाट्या ह्या कानडी, मराठी आणि इंग्रजी या 3 भाषांमध्ये असतात. मिरजेमध्ये कानडी बोलली जाते. तशीच सीमा भागाच्या पलीकडं कर्नाटकामध्ये मराठी बोलली जाते. जी.एनची मराठी, काही कथांमधली मराठी ही अशी कानडी प्रचूर आहे. त्यामुळे मला असं वाटलं की हा एक आपल्या भागातला आपला माणूस आहे आणि म्हणून त्याच्याविषयी काहीतरी सांगावं. दुसरं म्हणजे आधीच्या लोकांनी जसं सांगितलं तसं जे हे त्यांच्या कथांप्रमाणेच एक गूढ व्यक्तिमत्व राहिलेलं आहे आणि जी.एनवर बरेच शिक्के बसले. ते शिक्के बसण्याचा त्यांनी, शिक्के पुसण्याचा त्यांनी कधी प्रयत्नही केला नाही. पण या सगळ्या पडद्यांमागं, या सगळ्या धुक्यांमागं जी. ए. कुलकर्णी हा माणूस म्हणून कसा होता आणि हे सांगावं का सांगू नये असं वाटण्याचं कारण असं की जी.एने वारंवार म्हटलेलं आहे की द रायटिंग नॉट द रायटर. एखादा कलाकार त्याच्या कलेतून आपल्याला जसा दिसतो तसा तो बघावा. त्याच्या पलीकडे जाऊन तो माणूस म्हणून कसा आहे याच्याविषयी कुतूहल बाळगण्याचा रसिकाला, आस्वादकाला काहीही अधिकार नाही. पण आपण तसं करू शकत नाही. आपण एखादा कलाकार हा इन टोटो माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून कसा आहे हे दोन्ही एकत्र बघत असतो. म्हणून आपल्याला तशा माणसाच्या खाजगी आयुष्याविषयी कुतूहल असतं. म्हणजे तो माणूस दिसायला कसा आहे, तो चष्मा वापरतो का, तो भांग उजव्या बाजूला पडतो का डाव्या बाजूला, तो शाकाहारी आहे का मांसाहारी, त्याचं लग्न झालेलं आहे का नाही, त्याला मुलं आहेत का नाही, याविषयी सामान्य माणसांना कुतूहल असतं. जी.एन हे अजिबात मान्य नव्हतं. म्हणून त्यांनी वारंवार म्हटलेलं आहे द रायटिंग नॉट द रायटर.
त्यामुळं लेखनातून जसा आपल्याला लेखक दिसतो तसा तो आपण बघावा असं त्यांचं मत होतं. पण त्यांच्या मताला आपण असं म्हणूया की थोडीशी किंमत न देता आज मला जी माणूस म्हणून कसे होते मुद्दाम सांगावं असं वाटतं. याचं कारण असं की सर्वसाधारणपणे आपण एका ठराविक चौकटीतलं आयुष्य जगत असतो. जन्माला येतो, मोठे होतो, उद्योगधंदा करतो, नोकरी मिळवतो, पैसा मिळवतो, लग्न करतो, मुलं होतात, मुलं मोठी होतात, आपण वृद्ध होतो आणि एके दिवशी मरून जातो. अशा प्रकारचं आयुष्य आपण सर्व लोक जगतो. साधारणतः सर्वसामान्य लोकांचं आयुष्य असं असतं. हे असंच आयुष्य जीएनचं होतं का? आणि जर ते नव्हतं तर त्यात वेगळं पण काय होतं हे मुद्दाम सांगावं म्हणून जीएनच्या स्वतःच्याच तत्वांना छेद देणारा जे एक माणूस या विषयावर मला थोडंसं बोलावंसं वाटलं. साधारणपणे आपल्या सगळ्यांच्या पावलाचा कदमताल सारखा असतो. मी जसं म्हणालो तसं एका ठराविक साच्या चौकटीत आपण जगत असतो. जेनी त्यांच्या एका कथासंग्रहाच्या सुरुवातीला हेनरी डेव्हिड थोरोचं वाक्य लिहिलेलं आहे, इफ अ मॅन इज नॉट एबल टू कीप पेस विथ हिज कंपॅनियन ही इज प्रॉबब्ली लिसनिंग टू अ डिफरंट ड्रमर. कल्पना अशी आहे की लांबवरून कुठून तरी एक ड्रम असतो आहे आणि त्या ड्रमच्या तालावर आपण सगळे, तुम्ही मी सगळेच, आपण त्या ड्रमरच्या दिशेने वाटचाल करतो आहोत. त्याला एक ताल आहे, त्याला एक लय आहे आणि आपली सगळ्यांची पावलं त्या तालावर, त्या लयीवर पडतात. त्यामुळे आपण सगळे सारखेच आहोत. आपल्यातलाच एक माणूस असा असतो की जो या चौकटीला नाकारतो आणि ज्याची पावलं ही एखाद्या वेगळ्या तालावर पडतात आणि आपण त्याला म्हणतो की नाही तू तालात चालत नाही आहेस. पण आपण जेव्हा त्याला म्हणतो की तू तालात चालत नाही आहेस तेव्हा आपण हे विसरतो की कदाचित त्याला ऐकू येणारा ड्रमरचा आवाजही वेगळा असेल. त्याला आपण आपल्याशी तुलना का करतो? आपण एखाद्याला, तरुण लोकांचं क्रियापद वापरायचं झालं तर जज का करतो? आपण सगळ्या लोकांना एकसारखेच असले पाहिजे, सगळे लोक एकसारखेच असले पाहिजे, सगळ्यांनी एकसारख्या पद्धतीनंच आयुष्य जगलं पाहिजे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण ह्या दुसऱ्या ड्रमरला नाकारत असतो. जेना या दुसऱ्या ड्रमरचा आवाज ऐकू येत होता. त्यामुळं ते जगले ते आयुष्य वेगळं होतं. जेमतेम 63-64 वर्षाचं आयुष्य त्यांचं होतं. 1923 साली त्यांचा जन्म झाला. कोल्हापूरहून निपाणीकडे निघाले की उजव्या बाजूला एकसंबा नावाचं जे गाव लावतं त्या एकसंबामध्ये त्यांचा जन्म झाला. बेळगावमध्ये त्यांचं शिक्षण झालं आणि मग बेळगाव, बागलकोट, मुंबई आणि शेवटी धारवाडच्या जनता कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून नोकरीला लागले आणि तिथूनच विभाग प्रमुख म्हणून ते रिटायर झाले. त्याच्यानंतर शेवटची 2 वर्षे ते पुण्याला होते आणि 1987 त्यांचं निधन झालं. 1923 ते 1987 64 सालाचं त्यांचं आयुष्य. त्यातली शेवटची 10-12 वर्ष जेनी लिहिलं काहीच नाही. 1-2 अपवाद सोडले, माणसे आरभाट आणि चिल्लरसारखा एखादा अपवाद सोडला तर जेनी फारसं लिहिलं काहीच नाही. म्हणजे साधारणतः 50 वर्षाच्या आयुष्यात जेनी काय केलं आणि त्यांना कुठल्या डिफरंट ड्रमरचा आवाज ऐकू येत होता आणि त्याची आपण नोंद का घ्यावी? याचं कारण की मातृभाषा मराठी, आपली उपजीविकेची भाषा इंग्रजी आणि जे राहिले कायम कर्नाटकात, म्हणजे बोलण्याची, संवादाची ही भाषा कानडी. असं असताना जीएननी जे काही लिहिलं ते अजूनही सगळ्या लोकांना समजलं असं म्हणण्याचं धाडस एक जीएनचा लहानसा अभ्यासक या नात्यानं मला तरी करवत नाही. जीएननी जे लिहिलं ते अजूनही, म्हणजे रामदास भटकळ म्हणाले होते की जीएनसारखा लेखक हा 1-2 पिढ्यांना समजत नाही, जीएनसारखा लेखक सांभाळण्यासाठी काही पिढ्या जाव्या लागतील. तरीसुद्धा आपण मराठीतले लोकप्रिय लेखक जेव्हा म्हणतो त्याच्यामध्ये जीएनचं नाव येतं, जीएनचं पान त्या पंक्तीमध्ये आहे, पण त्या पंक्तीच्या जरासं बाजूलाच आहे. जे हे लोकप्रिय, रसिकप्रिय असे लेखक कधीही झाले नाहीत.
याची 2-3 कारणं मला दिसतात. एक म्हणजे वाचकाचा अनुनय करणारं लेखन त्यांनी कधी केलं नाही. वाचकाला जसं हवं तसं, म्हणजे अगदी त्याच्यामध्ये जेवण दळवीपासून ते काही अंशी पु ल देशपांडेंपर्यंत या लोकांनी प्लेइंग टू द गॅलरी म्हणतात तसं रसिकांचा अनुनय करणारं लिहिलं. येने तसं काही केलं नाही. जे आपल्या पद्धतीनं लिहित गेले ते रसिकांना आवडो न आवडो, कळो न कळो, याची त्यांनी अजिबात फिकीर केली नाही. इथं जीएनचं वेगळेपण सुरू होतं. आणि अशा वेगळेपणाच्या किती गोष्टी सांगाव्यात. जीएनच्या कथांचे विषय घ्या, त्या कथांची मांडणी घ्या, त्या कथांमधलं तत्त्वज्ञान घ्या, त्या कथांमधली भाषा घ्या, त्या कथांमधली पात्रं घ्या. जीएनच्या लेखनातील स्त्री भूमिका या विषयावर एक पूर्ण दिवसाचा परिसंवाद घेता येईल आपल्याला. एक स्त्री भूमिका त्यांनी अशी लिहिलेली आहे की ती वाचताना असं वाटतं की हा इंग्रजीचा प्राध्यापक, याला हे सगळं कुठं दिसलं आणि ते त्यानं एखाद्या टीप कागदाप्रमाणे कसं शोषून घेतलं आणि ते अगदी तुम्हा आम्हाला जवळची भाषा वाटावी अशा भाषेमध्ये त्यानं ते कसं कागदावर आणलं, त्याचं नवल वाटावं. मी जसं म्हणाल तसं जीएनच्या कथांमधल्या स्त्री भूमिका याच्यावर आपल्याला एक पूर्ण दिवस बोलता येईल. तर म्हणून या डिफरंट धर्माचा थोडासा वेध घ्यावा म्हणून जीए हे माणूस म्हणून कसे होते. तर जीए लहानपणापासून अंतर्मुख होते. अंतर्मुख असणे हे काय लोकप्रियतेचं फारसं चांगलं लक्षण नाही. लोकप्रिय जर व्हायचं असेल तर बहिर्मुख असावं लागतं, माणसाला बोलकं असावं लागतं. जीएन आणि बोलणारे लोक खूप असतात, ऐकणारे लोक कमी असतात. त्यामुळं असं म्हणतात की देवानं, ईश्वरानं, निसर्गानं आपल्याला 2 कान दिलेले आहेत आणि 1 तोंड दिलेलं आहे. कारण की आपण जेवढं बोलतो त्याच्या दुप्पट ऐकावं. आणि स्त्री वर्गाची माफी मागून मी एक वाक्य म्हणू इच्छितो की स्त्रियांबाबत असं म्हटलं जातं, मी माफी आधीच मागितलेली आहे. गॉड मेड ब्युटी अँड स्पॉइल्ड इट बाय ॲडिंग अ टंग इन इट. तर म्हणून जे फारसे बोलत नसत, अंतर्मुख स्वभाव होता. ते उत्तम शिक्षक होते, अतिशय शिस्तबद्ध, अतिशय कठोर शिक्षक होते. त्यांचं लेक्चर, व्याख्यान हे विविध संदर्भांनी भरलेलं असे. आणि पण त्याच्याबरोबर त्यांची एक शिस्त होती. यांचे एक विद्यार्थी चिकमठ यांच्याशी माझी गेल्या वर्षी भेट झाली. चिकमठ यांनी प्रत्यक्ष जीएनच्या त्यांची लेक्चर्स अटेंड केलेले आहेत. तर चिकमठांनी मला सांगितलं की जीए त्यावेळी विभाग प्रमुख पण नव्हते, पण त्या महाविद्यालयाचे प्राचार्यसुद्धा जीएना दबकून असत. असा जीएनचा दबदबा होता. आणि हा दबदबा हा नुसता एखाद्या दराऱ्यासारखा नसून त्याच्या मागची बैठक जी होती ती विद्वत्तेची होती. प्रचंड व्यासंग. आणि व्यासंग म्हणजे किती, तर एक उदाहरण सांगून मी पुढे जातो. जीएनचे 6 अध्यायी असलेले पांडुरंग कुमठा यांनी आठवणीतली स्मरणं नावाचं एक टिपण लिहिलेलं आहे. जीएनच्या वर्गात होते ते. बॉम्बे बुक डेपोचे पांडुरंग कुमठा, 2-3 वर्षापूर्वीच त्यांचं निधन झालं. त्यांनी लिहिलेलं आहे की जीए आणि मी MAला आम्ही एकत्र होतो आणि त्यावेळी जीएंना वाचनाची प्रचंड आवड होती, नाद होता आणि त्यांचा वाचनाचा वेग हा प्रचंड होता. कुमठा लिहितात की एका दिवसाला 500 ते 600 पानं जीए लिहिलेल्या वाचून संपवत असत. आपल्यापैकी सगळ्यांनी इन्क्लुडिंग माय सेल्फ विचारून बघावं की आपण दिवसाला किती पानं वाचतो आणि 500 ते 600 पानं वाचण्यासाठी आपल्याला किती दिवस लागतील. जर आपण 500 ते 600 पानं वाचू शकलो तर. जीएनी वारंवार आपल्या पत्रसंग्रहामध्ये माझं वाचन म्हणजे गावाचे एक, गावंढ्याचे एक असं लिहिलेलं आहे. याचं कारण जीएनचे आवडते लेखक हे लोकप्रिय लेखकांपैकी कधीच नव्हते. एकतर त्यांचं जास्तीत जास्त कमाल वाचन हे इंग्रजी होतं. त्यांनी मराठी पण खूप वाचलं, हिंदी पण वाचलं. पण जे
इंग्रजीतले लोकप्रिय लेखक आहेत ते जीएनचे आवडते लेखक कधीच नव्हते. दस्तयेव्स्की, पीटर ओनील, युजीन ओनील हे त्यांचे आवडते लेखक होते. याच्यासारखे बरेच. पण आवडत्या लेखकांमध्ये लोकप्रिय इंग्रजी लेखक नव्हते. म्हणजे कोण नव्हतं तर आयन रँडसारखी लेखिका जी ॲटलास श्रग सारख्या पुस्तकांनी प्रसिद्ध झाली आणि लोक म्हणतात की ॲटलास श्रग सारख्या पुस्तकाने आमचं आयुष्य बदलून गेलं, ते आयन रँड त्यांना मुळीच आवडत नसे. पी.जी. वुडहाऊसचं एक पुस्तक वाचलं तर 6 महिने त्या पुस्तकाकडं बघवत पण नाही. असं पी.जी. वुडहाऊससारख्या इंग्रजी साहित्यातल्या उत्तुंग शिखराविषयी जी यांनी लिहिलेलं आहे. सॉमरसेट मॉमसुद्धा सारखा माणूससुद्धा त्याचं ऑफ ह्युमन बॉन्डेजेस हे पुस्तक सोडलं तर त्यांना अजिबात आवडलं नाही. हेमिंग्वे त्यांचा आवडता होता. तर असे अतिशय वेगळ्या प्रकारचं वाचन हे जीएनचं वैशिष्ट्य होतं. आणि हे वाचन त्यांनी शेवटपर्यंत ठेवलं. धारवाडला त्यांची स्वतःची त्यांनी विकत घेतलेल्या 4,500-5 हजार पुस्तकांची लायब्ररी होती. आपण आपलं घर डोळ्यासमोर आणून बघावं, आपल्या घरामध्ये किती पुस्तकं आहेत आणि त्यातली किती आपण विकत घेतलेली आहेत. जीएनना फोटो काढणे, स्वतःचा फोटो काढणे हे आवडत नसे. मुलाखत देणे हे आवडत नसे. आपल्याविषयी कोणी खाजगी चौकशी करावी हे त्यांना आवडत नसे. आपली परवानगी न घेता कोणी आपल्याला भेटायला येणे हे त्यांना आवडत नसे. सलगी करणं त्यांना आवडत नसे. कोणी खांद्यावर हात टाकलेला त्यांना आवडत नसे. इतकेच काय तर कोणी सिगारेट मागणे किंवा आपल्या पेटत्या काडीवरती दुसऱ्या कोणी सिगरेट पेटवणे हे सुद्धा त्यांना मान्य नव्हतं. थोडक्यात काय तर लोकप्रिय होण्यासाठी लागणारी कोणतीही गोष्ट त्यांना मान्य नव्हती. अशी माणसं, मग अशा माणसांविषयी एक गूढ वर्तुळ निर्माण होतं. मग हा माणूस तुसडा आहे, आढ्यताखोर आहे, गर्विष्ठ आहे, असे लोकांचे समज तयार होतात. त्यालाही जीएननी कधी काही फारशी किंमत दिली नाही. अगदी या मर्यादेपर्यंत गेले की आपल्या पुस्तकाची रिप्रिंट्स काढणे किंवा आवृत्त्या काढणे यालाही त्यांनी नकार दिला. निळा सावळाची 500च प्रतींची आवृत्ती असावी असा त्यांचा आग्रह होता. आणि ते रिप्रिंट काढायची वेळ आली तेव्हा हे म्हणाले, नाही, रिप्रिंट काढायला नको, माझ्या पुस्तकाची आवृत्ती नको. माझी पुस्तकं वाचकाला सहजासहजी उपलब्ध होऊ नयेत, कारण मी जे कष्ट करून लिहितो ते वाचण्यासाठी वाचकांना तेवढेच कष्ट घ्यावेत. आता हे चमत्कारिक आहे. हे काय म्हणता येईल तसं ॲबनॉर्मल आहे. पण हा माणूस वेगळ्याच साच्यात घडलेला होता. हा माणूस तुमच्या आमच्यासारखा नव्हताच. आणि जीएनएच एका त्यांच्या पात्राविषयी लिहिलेलं आहे की हा माणूस कसा होता तर त्या माणसाची भूकच वेगळी होती. आणि त्या माणसाला जर पक्षीच पाळायचा असता तर एखाद्या गरुडानंही त्याची तहान भागली नसती. त्यानं तो रूक पक्षी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. जीएनची झेप ही अशी वेगळी होती. त्यांचा ड्रमर हा वेगळाच होता. आता असं असलेला माणूस, जीएनने लग्न केलं नाही अर्थातच. त्यांचा काळा चष्मा होता आणि काळ्या चष्मा मागूनच ते बघत असत जगाकडं. त्यामुळं त्यांच्याविषयीचं गूढ हे अधिकच गडद झालं. असा माणूस हा तुसडा, माणूस घाणा, चिडखोर, अरसिक, वृक्ष असा असेल असा समज होण्याची शक्यता. जीएनचं व्यक्तिमत्व हे प्रत्यक्षात त्याच्यापेक्षा अतिशय वेगळं होते. अतिशय रसिक, मर्मज्ञ रसिक, सर्व कलांमध्ये अतिशय खोल जाणकारी, जाणीव आणि त्याचं ज्ञान असणारे होते. वाचनाविषयी तर म्हणालोच मी. उत्तम चित्रकाराचा हात त्यांना लाभलेला होता. त्यांनी त्यांच्या डोहकाळीमा या पुस्तकाचं मुखपृष्ठ जे आहे ते जीएननी स्वतः काढलेलं एक चित्र आहे. जीएननी स्वतः काढलेली चित्र ते पुण्याला ज्या घरी राहिले शेवटी त्या घरात जाऊन त्यांच्या भगिनी नंदाताई पैठणकर यांच्या हातचे आलेपाक म्हणजे दडपे पोहे खाता खाता बघण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. किती अनेक वेळा लाभलेलं आहे. आणि ती जीएनची चित्र बघताना असं वाटतं की या माणसानं ठरवलं असं तर हा उत्तम चित्रकार होऊ शकला होता. जे उत्तम शिल्पकार होते त्यांना मॅन विथ ग्रीन थंब त्याला म्हणतात की ज्यांनी झाडं लावली, ज्यांनी बाग केली तर ती बाग कधी वाळणार नाही असं मॅन विथ ग्रीन थंब होते.
खाण्यापिण्याची तर त्यांची आवडीनिवडी आपल्यासारख्या लोकांना जास्त समजतील, कारण ते या भागातले होते. चमचमीत तिखट खाणं त्यांना आवडत असे, मसालेदार खाणं त्यांना आवडत असे. आणि मसालेदार खाणं आवडत असे म्हणजे कसं आवडत असे, आणि पण त्याचं नुसतं आवडणं नव्हे, त्याचं त्यांनी जे चित्रण केलेलं आहे किंवा जे त्यांनी त्याच्याविषयी लिहिलेलं आहे ते इतकं रंजक आहे. त्यांनी एका पत्रामध्ये लिहिलेलं आहे की आम्ही BAची परीक्षा द्यायला कोल्हापूरला गेलो, त्यावेळी कोल्हापूरला गोखले यांच्या हॉटेलमधली मिसळ फार प्रसिद्ध होती. आणि गोखले यांच्या हॉटेलमधली मिसळ म्हणजे एका लहानशा ताटामध्ये मिसळीचे सगळे पदार्थ घालून त्याच्यावर दाट साईचं दही पसरलं जात असे. जे पुढे लिहितात मिश्किलपणे की त्या इंग्रजीच्या त्या परीक्षेच्या पेपरमध्ये मी काय लिहिलं हे मला आठवत नाही, पण ते 9 दिवस चाललेलं आमचं मिसळीचं नवरात्र बाकी माझ्या स्मरणात आहे. उसाचा रस, फुटाण्याचे लाडू, छोटे तोंडली घालून केलेला तोंडली भात, छोट्या वांग्याची भरून केलेली भाजी, नवलकोलाची भाजी, कटाची आमटी, पुरणाची पोळी, बासुंदी, इथले पदार्थ. म्हणून तो हा माणूस मला आपला वाटण्याचं आणखीन एक कारण की हे सगळे आपले पदार्थ, या भागातले पदार्थ आहेत. आलेपाक या पदार्थाचं मी ते उदाहरण दिलं. आलेपाक हा पदार्थ त्यांच्या बोलण्यामध्ये, लिखाणामध्ये बऱ्याच वेळा येतो. जे यांना मांसाहार प्रिय होता त्यांच्या घरी मांसाहार होत नसे म्हणून ते त्यांच्या क्लबमध्ये मांसाहार घेत असत. तर खाण्यापिण्याच्या बाबतीत हा माणूस अतिशय रसिक होता. जे माणूस घाणे नव्हते, पण कुणीही त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर गणागणपानी आपल्याशी सलगी करावी हे त्यांना मान्य नव्हतं. मला वाटतं जे खरोखर ज्याला गिफ्टेड म्हणता येईल असे कलाकार असतात, असे कलावंत असतात, त्यांना कोणी येऊन आपल्या खांद्यावर हात टाकावा हे काही फारसं पटत नाही. कवी कुलगुरू मिर्झा गालिब यांचा एक शेर आहे, बाजी चाहे अतफाल है दुनिया मेरे आगे, होता है शब रोज़ तमाशा मेरे आगे, ईमा मुझे रोके है तो खींचे है मुझे कुफ्र, काबा मेरे पीछे है कलीसा मेरे आगे. पहिल्या 2 ओळी बाजीचे अतफाल, बाबीचे अतफाल म्हणजे लहान मुलांच्या खेळण्याचं मैदान. बाजीचे अतफाल आहे दुनिया मेरे आगे, माझ्यासमोर दुनिया म्हणजे विश्व म्हणजे जग म्हणजे माझ्यासमोर लहान मुलांनी खेळण्याचं एक मैदान आहे. होता है शब रोज, शब ओ रोज, सकाळ संध्याकाळ दिवस रात्र माझ्यासमोर हा तमाशा चाललेला असतो. त्यामुळं ह्या आपल्यासारख्या सामान्य लोकांची, ह्या विलक्षण प्रतिभेच्या लोकांचे, विलक्षण प्रतिभेचे धनी असलेल्या लोकांनी काय हेटाळणीच केलेली आहे. तर असं जीएनचं व्यक्तिमत्व होतं. जीएनना मृत्यूविषयी आकर्षण होतं. जीएनच्या आवडत्या जे लेखक आहेत, लेखिका आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये हेमिंग्वे आहे, रिक्टर आहे, बायरन आहे, अशा बऱ्याच लेखिका आहेत ज्यांनी आत्महत्या केली अगदी वयाच्या 40च्या आत. जीएनचा स्वतःचा मृत्यूसुद्धा मला असं वाटतं की एक प्रकारची आत्महत्याच होती, कारण त्यांना रक्ताचा कर्करोग झाला होता आणि रक्ताचा कर्करोग झालेला आहे त्यांच्या लक्षात आलं होतं. तरीसुद्धा त्याच्यावर उपचार घेऊन आपलं आयुष्य लांबवण्यापेक्षा त्या आपल्या आयुष्याला ठरलेल्या ठिकाणी आपल्या मर्जीनुसार एक पूर्णविराम द्यावा असं त्याने ठरवलं आणि त्याप्रमाणे त्याने ते केलं. शेवटी काय, कोण किती जगतो किंवा किती वर्ष जगतो याच्यापेक्षा कोण कसा जगतो हे महत्त्वाचं आहे. हाऊ मेनी लाईव्ज यू टच. जीएनना जाऊन 87 साली जीए गेले, जीएनना जाऊन 35 वर्ष होऊन गेली. एखादा लेखक गेल्यानंतर 35 वर्ष त्याच्याविषयी लोक बोलतात आणि इतकं भरभरून बोलतात. याच्यातनं त्या लेखकाचं एक लेखक म्हणून काय सामर्थ्य होतं ते आपल्या लक्षात येतं. बागकाम, शिल्पकला, रांगोळी, स्वयंपाक, नंदाताई पैठणकरांचं प्रिय बाबू अण्णा नावाचं पुस्तक आहे. त्यात त्यांनी जीएनविषयी भरभरून लिहिलेलं आहे की कशा प्रकारची त्यांची मर्मज्ञ रसिकता होती आणि किती वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांना रस होता. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, साधारणतः 60-70 वर्षापूर्वीचा हा काळ आहे. 60-70 वर्षापूर्वी म्हणजे इंटरनेट तर सोडाच, कम्प्युटर जगात कुठेही आलेला नव्हता. त्यामुळे एखादं जर
आपल्याला एखाद्या गोष्टी जर माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी फक्त वाचन आणि फक्त पुस्तकं एवढा एकच मार्ग होता. कर्नाटक विश्वविद्यालयाची लायब्ररी आणि GNच्या मित्रांनी त्यांना वेळोवेळी पाठवलेली पुस्तकं, याच्यामधनं GNनी एवढं वाचन केलं आणि त्यांच्या एवढं स्मरणात होतं की त्याचे नुसते रेफरन्सेस जरी बघितले, त्याचे नुसते संदर्भ जरी बघितले तरी आपल्याला विस्मय वाटतो की एवढं कसं काय या माणसानं वाचलं, एवढं कसं काय या माणसाच्या लक्षात असेल. डेव्हिड नावाचं मायकलएंजेलोचं जे शिल्प आहे त्याच्याविषयी त्यांनी लिहिलेलं आहे की मायकलएंजेलो किंवा मिशेलएंजेलो, त्याचा उच्चार वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतो. ते शिल्प जेव्हा मिशेलएंजेलोनी घडवलं तेव्हा तो एक संगमरवराचा मोठा ब्लॉक होता. पण मिशेलएंजेलोने ते बघितलं आणि त्याच्यात ते शिल्प घडवायला सुरुवात केली आणि ते शिल्प घडवून झालं तेव्हा तो वरचा डेव्हिडचा डोक्याचा वरचा भाग आणि छत याच्यामध्ये फक्त 2 इंच जागा शिल्लक राहिली होती. आणि इतकं ते प्रमाणबद्ध डेव्हिडचं शिल्प आहे. तशीच चित्र आहेत, तशीच पेंटिंग्ज आहेत. असे कलेचे वेगवेगळे आविष्कार ज्यांनी जवळून बघितले होते, अभ्यासलेले होते, असा हा GN नावाचा माणूस होता. GNची आर्थिक स्थिती ही खाऊन पिऊन सुखी इतपतच होती, पण ते अत्यंत स्वाभिमानी होते. कोणत्याही प्रकारचे उपकार घेणं त्यांना मान्य नव्हतं. किरकोळ जरी कोणाकडं रक्कम कोणाची द्यायची राहिली तर ते प्रचंड अस्वस्थ होतं. आणि याचं कारण म्हणजे एक कारण असं असू शकतं, त्यांच्या घरातले संस्कार असे होते. त्याने आपल्या आईविषयी लिहिलेलं आहे की माझ्या आईच्या ओळखीने कुठल्या तरी X बाईनी Y बाईकडनं पैसे घेतले होते. त्याच्यात माझ्या आईचा काही संबंध नव्हता. माझ्या आईचं नाव सांगून घेतले होते आणि त्या बाईने 2-3 वेळा आठवण केली की तुमचं नाव सांगून हिनं पैसे घेतलेले आहेत. किती पैसे घेतले होते तर 2 रुपये घेतलेले होते. आणि तुमचं नाव सांगून तिनं पैसे घेतले आहेत आणि पैसे परत दिलेले नाहीत हे 3ऱ्या वेळा सांगितल्यानंतर GN लिहितात की माझ्या आईनं हातातली सोन्याची पाटली काढली आणि त्या बाईच्या माजघरात फेकली. सोनं त्यावेळी सुद्धा 18 रुपये 20 रुपये तोळा होतं. त्या बाईने ती पाटली परत देण्याचे असंख्य प्रयत्न केले तर माझ्या आईने ती पाटली परत घेतली नाही. आणि ती माझी आई असं म्हणाली की मला हे तुझ्याकडनं परत ऐकून घ्यायचं नाही. अशा प्रकारच्या बाणेदार स्त्रिया या GNच्या लेखनामध्ये आपल्याला वारंवार दिसतात. आणि ते स्वाभाविक आहे, कारण GNने स्वतः लिहिलेलं आहे की माझं लिखाण म्हणजे मी वयाच्या 25व्या वर्षापर्यंत बघितलेल्या पात्रांना वाहिलेलं तर्पण आहे. त्यामुळे अशा बऱ्याच स्वाभिमानी स्त्रिया आपल्याला GNच्या लिखाणामध्ये दिसतात. अगदी एक वेगळा संदर्भ जे मी या व्याख्यानाची टिपणं काढताना मला जाणवला तो म्हणजे GNची आई त्यांच्या फार लहानपणीच गेलेली होती आणि त्याच्यावरनं मला आठवली GNची एक अर्पणपत्रिका. त्या अर्पणपत्रिकेत GN म्हणतात की लहानपणी मला झोप यावी म्हणून चुलीवर स्वयंपाक करता करता तू मला काही गोष्टी सांगितल्यास. तू गेल्यानंतर आता मला या गोष्टींची सोबत आहे. तर ज्या लोकांचं मातृछत्र अगदी लहान वयात हरपलेलं असतं अशा लोकांच्या लिखाणामध्ये आईची किंवा बहिणीची जी पात्रं येतात त्या अतिशय कर्तबगार, अतिशय बाणेदार, अतिशय स्वाभिमानी अशा स्त्रिया असतात. मला अगदी वेगळं आणि GNना स्वतःला ही तुलना कधीही आवडली नसती जर त्यांच्या कानावर हे शब्द गेले असते तर. त्यामुळे GNची आधीच माफी मागून मी म्हणतो की सलीम जावेद ही जी प्रसिद्ध जोडी होती त्या सलीम आणि जावेद या दोघांचीही मातृछत्र त्यांच्या अगदी लहान वयातच ते हरपलेली होती. त्यामुळं त्यांच्या लिखाणामध्ये हिंदी चित्रपटांमध्ये ज्या नायिका दिसतात त्या अशा कणखर, बाणेदार आणि प्रभावी असतात. अशी इंग्रजी साहित्यामध्ये आणखीनही काही उदाहरणं आहेत. जे अत्यंत पूर्वग्रह दूषित होते. आय लिव्ह ऑन प्रिज्युडिसेस असं त्यांनी स्वतःविषयी म्हटलेलं आहे. आणि ते पूर्वग्रह कधीही त्यांनी बदलण्याचा प्रयत्न केला नाही. काही लोकांना ते पूर्वग्रह चमत्कारिक वाटतील आणि ते तसे होतेही. एक उदाहरण सांगतो. स्त्रियांविषयी निकोप दृष्टिकोन ठेवणं त्यांना कधीही जमलं नाही.
त्यांच्या लिखाणामध्ये ज्या स्त्रिया आढळतात त्या स्त्रियांमध्ये आईची आणि बहिणीची पात्र जी अतिशय तन्मयतेनं रंगवतात, त्याचं उदात्तीकरण करतात. पण प्रेयसी किंवा बायकोची पात्र जी अत्यंत विखारीपणे रंगवतात. असं का? प्रेयसी आणि बायको याच्याविषयी जीएननी त्यांना निकोप दृष्टिकोन का नाही ठेवता आला? तर त्याला जीएनचे प्रिज्युडिसेस होते, म्हणजे ते जीएनचे पूर्वग्रह होते. असे पूर्वग्रह बऱ्याच ठिकाणी होते त्यांचे. स्त्रीमुक्तीविषयी त्यांचा पूर्वग्रह होता. स्त्रीमुक्तीविषयी त्यांना संशय वाटत असते. स्त्रीमुक्ती ही त्यांनी टॉल्स्टॉयचं उदाहरण दिलेलं आहे की स्त्री ही आपल्या आयुष्यातील एक धोंड आहे असं म्हणून टॉल्स्टॉयला इतका राग येत असे की त्या रागाची परिणिती त्या स्त्रीचा उपभोग घेण्यामध्ये होत असे. टॉल्स्टॉयला 15 मुलं झाली. किमान 15 वेळा त्याला असं जबरदस्त स्त्रीचा राग आला असला पाहिजे असं जीएननी लिहिलेलं आहे. हे विचित्र वाटतं आणि ते तसं विचित्र आहेच. मी ज्या गालिबचा उल्लेख केला तो गालिब ज्या कुळातला, त्या उर्दू शेरो शायरीविषयी आणि उर्दू शायरांविषयी जीएनचे पूर्वग्रह होते. त्याने एका ठिकाणी लिहिलेलं आहे की वन ऑफ माय ग्रेटेस्ट प्लेजर्स वुड बी टू कॅच होल्ड ऑफ 10 फ्लॅबी पोएट्स अँड किक द माशाल्लाह अँड सुभानअल्लाह आउट ऑफ देम. आता फ्लॅबी हा शब्द जीएनना का वापरावासा वाटावा? आणि उर्दू शायरी त्याची त्यांना जाणीव किंवा जाण नव्हती असे नाही, पण उर्दू शायरीविषयी त्यांचा हा पूर्वग्रह का असावा? गंमत म्हणजे तत्त्वज्ञानाचा इतका अभ्यास असलेल्या जीएनना गांधीवादाविषयी फारसं आकर्षण नव्हतं. त्याने एका ठिकाणी लिहिलेलं आहे की नशिबाने माझ्यासमोर जो कापडाचा तुकडा टाकलेला आहे त्याच्यावर मी काहीतरी गिजबिज करीन, भाग्य असेल तर त्याचे एखादे चित्रही होईल, पण त्याची भगवी लंगोटी करण्याचा खुळचटपणा मी काही करणार नाही. म्हणजे त्यागाविषयी, त्याग या भावनेविषयी त्यांना इतकी चीड का होती? बोरकरांसारखा इतका ऐंद्रिय कवी, बोरकरांच्या बाकीच्या कविता बघितल्या तर त्या जीवनाला भिडणारा, जीवनाचा आस्वाद घेणारा, जीवन रसरसून जगणारा बोरकरांसारखा कवी बोरकरांना गांधीवादाचं कसं आकर्षण वाटलं असं त्यांनी बऱ्याच वेळा विचारलं की तुम्हाला गांधीवाद कसा काय आवडला? कारण तुम्ही जीवन हे जगण्यासाठी आहे, जीवन हे उपभोग घेण्यासाठी आहे असे मानणारे कवी. आणि जीए स्वतःही तसं म्हणत की काळ अनंत आहे आणि आत्मा अमर आहे, त्यामुळं काळ आणि आत्मा आपापले बघून घेतील. मला आजचा दिवस हा महत्त्वाचा वाटतो. त्यागाविषयी त्यांची भूमिका अशी होती. त्यांनी मेरीचं उदाहरण दिलेलं आहे. जीजसची जी शिष्या होती मेरी, त्या मेरीनं जीजसच्या पायावरती अत्तर वाहिलं. तर त्या काळातसुद्धा गरिबांचा पुळका येणारे लोक होतेच. तर मेरीने जीजसच्या पायावर अत्तर वाहिलं म्हटल्यानंतर ते लोक म्हणाले काय ही उधळपट्टी, हा पैसा गोरगरिबांसाठी वापरता आला नसता का? तर जीजसचं त्याच्यावरचं उत्तर हे रोचक आहे. जीजस म्हणाला गोरगरीब काल होते, आज आहेत आणि उद्याही असणार आहेत. तिला आज जर माझ्या पायावरती अत्तर व्हावंसे वाटत असेल तर आजचा आनंद तिलाही मिळू द्या आणि मलाही मिळू द्या. जीएनचं असं थोडंसं भोगवादाकडे झुकणारं, भोगवाद हा कदाचित चुकीचा शब्द असेल, पण ऐहिकतेकडे झुकणारं तत्त्वज्ञान होतं. म्हणूनच त्यांच्या लिखाणामध्ये धर्म, नीती या ज्या कल्पना आढळतात आणि त्यांच्या वैयक्तिक ज्या धर्म आणि नीती कल्पना होत्या त्या मला फार रंजक वाटल्या. थोडंसं वळण घेऊन मी धर्म आणि नीती याच्यावर एक 5 मिनटं बोलतो, कारण ते बोलणं आवश्यक आहे असं मला वाटतं. धर्म या शब्दाचा अर्थ, धर्म म्हणजे धारण करणारे. धर्माचे धर्मशास्त्रानुसार 3 भाग सांगितलेले आहेत. पहिलं म्हणजे धर्माचं तत्त्वज्ञान, दुसरं म्हणजे नीती आणि तिसरं म्हणजे कर्मकांड. यात साधू संतांनी, सर्व धर्माच्या अभ्यासकांनी
कर्मकांडांना सगळ्यात कमी महत्त्व दिलं गेलेलं आहे. त्यांनी धर्माचं तत्त्वज्ञान आणि नीतीचं आचरण याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलेलं आहे. सामान्य माणसांना, तुमच्या आमच्यासारख्या माणसांना धर्माचं तत्त्वज्ञान आणि नीती या दोन्हीपैकी कशाचंही पालन करणं इतकं सहजासहजी जमणार नाही. म्हणून आपण कर्मकांडांनाच धर्म असं म्हणू लागलेलो आहोत. जे हे नास्तिक होते. पण नास्तिक म्हणजे काय, तर कर्मकांड न करणारा माणूस या अर्थी नास्तिक. पण आधीची आपण जर धर्माची व्याख्या बघितली तर कर्मकांडांचा आणि धर्माचा काही संबंध नाही. कर्मकांड न करणारा माणूस सुद्धा पूर्णपणे धार्मिक असू शकतो. मला वाटतं की आजच्या पार्श्वभूमीवरती धर्माचा नवीन अर्थ समजून घेणं आवश्यक आहे. पण धर्म हा शब्द फार किरकोळीत वापरतो. आणि धर्माचा अर्थ काय, तर कर्मकांड म्हणजेच धर्म असं आपण इंटरप्रिटेशन त्याचं केलेलं आहे. धर्म म्हणजे देव आणि मी याच्यामधला एक करार आहे. आणि माझ्यासाठी देव हे करेल आणि मी देवासाठी हे करीन म्हणजेच धर्माचं पालन, असं जे आजचं धर्माचं स्वरूप आहे ते धर्माचं स्वरूप नाही. किंबहुना त्याला धर्माच्या दृष्टीनं सगळ्यात कमी महत्त्व आहे हे जीएननी अर्थातच ओळखलेलं होतं. तरीसुद्धा त्यांची पातळ जी आहे त्यांच्या धार्मिक कल्पना ह्या कमालीच्या रंजक आहेत. म्हणजे तुती नावाच्या कथेमध्ये ते कुटुंब एका नवीन घरात राहायला जातं आणि त्या घरात ब्रह्म असतो. ब्रह्म म्हणजे काय, तर घराची सारवण करत असताना त्यामध्ये बाहेर आलेला एखादा गुंड दगड आणि त्याच्यावरती शेंदूर वगैरे थापून त्याला तो ब्रह्म आहे असं मानण्याची प्रथा आहे. ब्रह्म असलेलं घर हे सहजासहजी भाड्यानं दिलं जात नाही. पण ब्रह्मघरात आहे म्हणल्यानंतर त्या ब्रह्माच्या सगळ्या मर्जीनुसार आपल्याला आचरण करावं लागेल, नाहीतर ब्रह्माचा कोप होईल. तर म्हणून ते घर भाड्यानं दिलं जात नसतं. त्या ठिकाणी हे कथानायकाचं घर कुटुंब भाड्यानं राहायला जातं आणि त्याची आई म्हणते तो ब्रह्म आहे, तो काय खातोय काय गिळतोय आपल्याला, दर अमावस्याला त्याला एक नारळ वाढवलं म्हणजे झालं. म्हणजे त्या बाईच्या धर्माविषयीच्या कल्पना काय आहेत बघा, जे त्याच्यात त्या बाईच्या तोंडून बोलत असतात की तो देव आहे तरी तो आपलाच आहे, आपल्या कल्याणासाठीच आहे, तो काय खातोय का गिळतोय आपल्याला. आणि शेवटी जेव्हा ते घर सोडून जायची वेळ येते तेव्हा बरंच काही त्या कुटुंबाने हरवून बसलेलं असतात. ते कुटुंब, कृष्णी गाय जाते, सुमी जाते, आबांना झटका येतो अर्धांगाचा. आणि तेव्हा ती आई म्हणते की आपण काय त्याला एक सुद्धा अमावस्याला नारळ वाढवायला विसरलो नाही, पण त्यानं कसं आपल्याकडनं सगळं लुबाडून घेतलं बघा. असंच माघारामधला सदोभाऊ शेवटी म्हणतो की देव तरी कसा आहे बघ, शिंच्यानं सगळं गुंडगोळ करून टाकलं, डोक्यावरचे केस सुद्धा शिल्लक ठेवले नाहीत. जे आपण जेवढे वाचत जातो तेवढे आपण त्यांच्यामध्ये गुरफटत जातो. पण इथं मी पण म्हणून क्षणभर थांबतो. याचं कारण असं की या पण नंतर जे कारण होतं त्याच्यामुळं बरेच लोक जीए वाचत नाहीत किंवा वाचायला सुरुवात केलेले लोक जीएनपासून दूर जातात. याचं कारण म्हणजे जीएनच्या कथांमध्ये आढळणारा नियतिवाद. जीएनच्या कथा या एकसुरी असतात. त्यांच्या कथामध्ये रडगण असतं, निराशा असते, माणूस हरतो, खचतो, पिचतो आणि कायम नियती नावाची कोणीतरी शक्ती त्या माणसाच्या सगळ्या आयुष्यावर कब्जा मिळवते. ती नियती जिंकते आणि माणूस हरतो. हे जीएनच्या कथांचं तत्वज्ञान आहे असं लोकांना वाटतं. म्हणून जीएनच्या कथा एकसुरी आहेत असा जीएनच्या कथांवरती आरोप आहे. वस्तुतः तसं नाही आहे. याचं कारण असं, जीएननी त्यांच्याच एका कथासंग्रहाच्या सुरुवातीला टॉल्स्टॉयचं वाक्य दिलेलं आहे, ऑल हॅपी फॅमिलीज आर हॅपी अलाइक बट ईच अनहॅपी फॅमिली इज अनहॅपी इन इट्स ओन वे. सर्व आनंदी लोक, आनंदी कुटुंब ही एकाच पद्धतीने आनंदी असतात. पण दुःखी कुटुंब, प्रत्येक दुःखी कुटुंबाचं दुःख वेगळं असतं, त्या दुःखाचा पोत वेगळा असतो, त्याची वीण वेगळी असते. त्यामुळे दुःखाचे अनेक प्रकार असतात. आणि या दुःखाचा जीएननी आपल्या लिखाणातून घेतलेला धांडोळा म्हणजे जीएनचं लेखन. स्टिनबर्गचं एक वाक्य त्यांनी दिलेलं आहे एका पुस्तकाच्या सुरुवातीला, शॅलो पीपल डिमांड व्हरायटी. शॅलो पीपल डिमांड व्हरायटी. आय हॅव बीन रायटिंग द सेम स्टोरी ऑफ माय लाईफ. ईच टाईम
ट्राईंग टू कट निअरर टू द एकिंग नर्व. उथळ लोकांना विविधता आवडते. जैनच्या कथा एकसुरी का आहेत? जैनच्या कथा सगळ्या अशाच का असतात? जैनी वेगवेगळ्या प्रकारचं का लिहिलं, जैनी वेगवेगळ्या प्रकारचं लिहिलं हा भाग वेगळा. शॅलो पीपल, उथळ जे लोक असतात अशा लोकांना विविधता पाहिजे असते. विविधता आपल्याला दिसतेच की गंगाधर गाडगे यांच्या बंडू आणि स्नेहलताच्या कथेमध्ये सुद्धा आपल्याला विविधता दिसते. शॅलो पीपल डिमांड व्हरायटी. आय हॅव बीन रायटिंग द सेम स्टोरी ऑफ माय लाईफ ईच टाईम ट्राईंग टू कट निअरर टू द एकिंग नर्व. आयुष्याच्या कंदावरच्या त्वचेचा एक एक तुकडा सोलत मी चाललेलो आहे. आणि ते करत असताना जी दुखरी नस आहे त्या दुखरी नसीपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न आहे. असं स्टेनबर्गचं वाक्य जीएनने लिहिलं आहे. जीएनचा लिखाणातला तो दुःखाचा वेदनेचा शोध तो हाच. आणि त्यासाठी जीएनने नियतिवाद हे आपल्या लिखाणाचं तत्वज्ञान म्हणून स्वीकारलं. नियतिवाद म्हणजे काय? नियतिवादमध्ये शून्यवाद नव्हे, निहिलिझम नव्हे. निहिलिझममध्ये कशालाच काही अर्थ नाही असं याला शून्यवाद म्हणतात, याला निहिलिझम म्हणतात. जे तसं म्हणत नाही. जे म्हणतात की माणूस आहे, माणसाच्या समस्या आहेत, माणसाचे प्रयत्न आहेत, पण या प्रयत्नांवर नियंत्रण ठेवणारी नियती नामक एक अनामिक शक्ती आहे. आणि ती नियती नामक शक्ती प्रत्येक वेळा जिंकते आणि माणूस हरतो. याचं कारण अल मखदूम म्हणजे जे लिहून ठेवलं आहे ते होणार. आपल्या हातात तसं फारसं काहीच नाही. हे जीएनच्या कथांमध्ये आपल्याला दिसतं. याला जीएनच्या टीकाकारांनी एकसुरीपणा म्हणलं आणि पलायनवाद म्हणलं. पलायनवादाविषयी जे म्हणतात, पलायनवाद म्हणजे काय? तर एखाद्या खोलीमध्ये सडका उंदीर आहे असं समजल्यानंतर ती खोली सोडून बाहेर निघून जाणे, याला काय पलायनवाद म्हणता येणार नाही. सडका उंदीर तर तुम्हाला त्या खोलीतनं काढून टाकता येत नसेल तर तुम्ही ती खोली सोडून बाहेर जा, त्याला काय पलायनवाद म्हणता येणार नाही. जीएनच्या या नियतिवादाचं आणि त्याच्या मागच्या तत्वज्ञानाचं तशी बरीच उदाहरणं आहेत. मला स्वतःला आवडणारं एक उदाहरण सांगतो. सुभाष अवचट हे जीएनचे त्यातल्या त्यात जवळचे मित्र, किमान काही काळापुरते तरी. सुभाष अवचटांच्या लग्नाची पत्रिका अवचटांनी जीएनना पाठवली. जी अर्थातच लग्नाला गेले नाहीत, पण त्यांनी अवचटांना एक पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये जीए म्हणतात, माणसाला आयुष्यात तडजोडी निर्विकारपणे कराव्या लागतातच आणि माणसाचे मर्यादित सामर्थ्य लक्षात घेता माणसाने त्याबाबत फारशी तक्रारही करू नये. पण या तडजोडी इतर वेळी कराव्या लागला तर त्याचे माणसाला काही फारसे सोयरसुतकी नसते. प्रत्येक इमानदार माणसाच्या आयुष्यात एक लहान मोठा कोपरा असा असतो जिथे तो तडजोडीच्या मळकट ओबडधोबड पावलांना प्रवेश देऊ इच्छित नाही. किमान तो प्रवेश होऊ नये म्हणून त्याची अविरत धडपड असते. जो माणूस हे इमान शेवटपर्यंत अनाघात ठेवू शकतो त्याला मी अत्यंत यशस्वी असं म्हणतो, लौकिक अर्थाने त्याचे यश काहीही असो. कारण अशा ठिकाणी जर तडजोड करावी लागली तर सगळे आयुष्यच शर्मेने कळकून गेल्यासारखे होते. पुढे ही शरम देखील नाहीशी होऊन माणसाचे मन निबर होऊन बसते. ही माणसाची खरी शोकांतिका. विंटेज जीए ज्यांना म्हणता येईल ते हे जीए. त्यामुळं जीए आम्हाला समजत नाहीत असं जर जीएंना कोणी सांगितलं असतं तर जीए मला वाटतं थँक्यू असंच म्हणाले असते. कारण सामान्यांनी आपलं लेखन वाचावं आणि सामान्यांनी ते जसं म्हणतात कुठल्याही गणागणपाने एखादी पिंक टाकून पुढं जावं असं त्यांचं लिखाण नव्हतंच. त्यांचे पूर्वग्रह काय होते, कशाविषयी होते, तर कशाविषयी होते हे सांगण्यापेक्षा कशाविषयी नव्हते हे सांगणं सोपं आहे. इंग्रजीत 7 हा आकडा काढून त्याच्यावर आडवी रेख देणारे लोक त्यांना आवडत नसत. पिवळा टाय वापरणारे लोक त्यांना आवडत नसत. अमिताभला नट समजणारे लोक त्यांना आवडत नसत. हेमा मालिनीला स्वप्नसुंदरी तर सोडात पण सुंदरी समजणारे लोक हे आवडत नसत. चपातीचा मधलाच भाग खाऊन बाकीच्या कडा काढून टाकणारे लोक त्यांना आवडत नसत. 6-6 तास क्रिकेट कॉमेंट्री ऐकणारे लोक त्यांना आवडत नसत.
सतत आपल्या प्रकृतीच्या साजूक तक्रारी सांगणारे लोक त्यांना आवडत नसत. मी त्यांना लोक नक्की आवडत तर कोण असत हा प्रश्नच आहे. पण त्यांना आवडत जे लोक होते तेही त्यांच्या इतकेच वेगळे होते. माधव अस्वल हे यांचे आवडते लेखक, त्यांचे मित्र माधव अस्वलांच्या किमया या पुस्तकाविषयी यांनी भरभरून लिहिलेलं आहे. आणि किमया या पुस्तकाचं रसिकांनी म्हणावं इतकं स्वागत केलं नाही. याच्याविषयी लिहिताना जी असं म्हणतात की किमया हे पुस्तक आलं आणि गेलं, म्हणजे मरीन ड्राईव्हवरती समुद्राकडं पाठ करून हजारो लोक भेळ खात बसलेले असावेत आणि एखादी जलपरी समुद्रातनं वर यावी आणि परत सुळकांडी घेऊन खाली जावी आणि हे लोक बाकी भेळेचे बकाणे खाण्यामध्ये गुंतलेले असावेत, तसं त्या किमया हे पुस्तकाचं झालं. आणि फक्त अस्वलच नाही, ग्रेस, पडगावकर, बोरकर, बालकवी यांचे आवडते कवी होते. थोरल्या माडगुळकरांची वीज, शंकर पाटलांची दसरा, गंगाधर गाडगेंची तलावातले चांदणे, खानोलकरांची सनई या त्यांच्या आवडत्या कथा होत्या. त्यातल्या काही कथा आपण लिहिल्या असत्या तर आपल्याला फार बरं वाटलं असतं असं त्यांनी लिहिलं आहे. दोस्तोयेव्स्की मी मग अशी म्हणालोच. तर हे जीएनचं लिखाण आणि जीएनने प्रत्यक्षात जे लिहिलं त्यातलं फारच कमी प्रकाशित केलं, प्रसिद्ध केलं. कारण आपल्या लिखाणावर आपण प्रचंड कष्ट करतो असं ते म्हणत असत आणि ते तसं करत असत. प्रत्येक कथा 2-3 वेळा लिहिल्याशिवाय त्यांचं समाधान होत नसे. त्या काळामध्ये कम्प्युटर टायपिंग अशा पद्धती नव्हत्या, त्यामुळे ते हाताने कथा लिहित असत आणि त्याच्यामध्ये दुरुस्त्या करत त्याची शेवटची प्रत तयार करत असत. त्यामुळं आपण जेवढे कष्ट घेतो कथा लिहिण्यासाठी तेवढेच कष्ट लोकांनी घ्यावेत ते वाचण्यासाठी आणि ती समजून घेण्यासाठी. याच्या मी थोड्या वेळानं या गोष्टीकडे येतो. सांकेतिकता म्हणजे काय आणि जीएनच्या लेखनामधली सांकेतिकता काय. त्यामुळं ते त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे की माझं लेखन आवडलं नाही तर झेब्रा आवडला नाही तर झेब्रा आवडला नाही म्हणून त्याला बाहेर काढा. हा कसला पट्ट्याचं उंट असे म्हणू नका. तो उंट नाही, तो झेब्रा आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं आपल्या कथांवरती त्यांनी खूप कष्ट घेतले, खूप मेहनत घेतली आणि अत्यंत वेगळं असं काहीतरी कथेचं स्वरूप त्यांनी रसिकांसमोर आणलं. जीएनच्या कथांची जर विभागणी करायची झाली तर स्थूल मानाने त्याचे 4 विभाग करता येतील. एक म्हणजे पहिला जीएनच्या दृष्टांत कथा. जीएनच्या दृष्टांत कथा याच्याविषयी परत आपल्याला एक पूर्ण दिवसाभराचा सेमिनार घ्यावा लागेल, त्यामुळे त्याला मी हात लावत नाही. दुसऱ्या म्हणजे विदूषक, रत्न, दूत अशा जीएनच्या कथा ज्या भरजरी शब्दांचं लेणं घेऊन येतात. संस्कृत प्रचूर, क्वचित बोजड असं वाटणारी भाषा, पण ती बोजड वाटणारी भाषा म्हणजे एखाद्या बैलानं आपल्या अंगावर भरजरी झूल पांघरलेली असावी आणि त्या झुलेला आरशाची भिंग लावलेली असावीत आणि त्याच्यावर सूर्याची किरणं पडल्यानंतर त्यातलं प्रत्येक भिंग हे लखलखून निघावं अशी त्यांची भाषा आहे. विदूषक ही मला वाटतं त्या कथेविषयी काही बोलू नये, कारण तुमच्यापैकी सगळ्यांनी ती वाचली असावी अशी माझी आशा आहे. आपण जीएनची विदूषक वाचून हेच जी आहे असा समज बाकी लोकांनी करून घेऊ नये. कारण विदूषक लिहिणारा माणूसच फुंका लिहितो, फुंका लिहिणारा माणूसच गाऱ्हाणे लिहितो, गाऱ्हाणे लिहिणारा माणूसच एक मी तर एक कथा लिहितो किंवा पुनर्पी लिहितो किंवा प्रदक्षिणा लिहितो. जीएनचा तिसरा भाग म्हणजे जीएननी केलेले रूपांतरित साहित्य आणि चौथा भाग म्हणजे जो माझ्या विशेष आवडीचा विषय तो म्हणजे जीएननी सामान्य माणसांच्या लिहिलेल्या कथा, ज्याच्यामध्ये काही कथांमध्ये त्यांनी कानडी भाषेची पार्श्वभूमी वापरलेली आहे अशा जीएनच्या कथा. त्या कथा इतक्या साध्या, इतक्या सोप्या आणि इतक्या आपल्या आयुष्याशी नाळ बांधलेल्या आहेत की हे मी मगाशी म्हणालो तसं या माणसानं कधी बघितलं. 1-2 शब्दांची मी उदाहरण देतो. जीएनच्या एका कथेमध्ये झाझात हा शब्द येतो. आता झाझात हा शब्द तो वाचल्याबरोबर माझ्या मनामध्ये काहीतरी एक चमकल्यासारखं झालं, कारण माझे वडील हा शब्द वापरत असतात, झाझात. झाझात करणे म्हणजे मिनतवारी करणे, एखाद्या माणसाची मन वळवण्याचा प्रयत्न करायला झाझात करणे असं म्हणतात.
फार फार फारसा वापरण्यात न आलेला शब्द आहे. असे बरेच शब्द आहेत जीएनच्या लेखनामधले. एक मला फार वैशिष्ट्य वाटतं ते म्हणजे जीएननी जळलं या शब्दाचा केलेला वापर. जळलं हा पूर्वीच्या जुन्या काळच्या स्त्रियांच्या बोलण्यात येणारा जळलं हा शब्द, आणि जळलं हा तसा नकारार्थी शब्द आहे. पण नकारार्थी आहे असं नाही. याचं कारण म्हणजे पाहुणे येणार होते तर आमच्याकडच्या सोनेरी काडांच्या कब्बशा मागून न्यायच्या रमाबाई, त्यात कसलं जळलं विचारायचं, असं म्हणून जे जळलं हा शब्द वापरतात. एक फार गमतीशीर गोष्ट आहे, ती मी बऱ्याच वेळा सांगितलेली पण आहे, की तुती या कथेमध्ये त्या सुमीचा तिच्या सासरी छळ होतो. याचं कारण असं की त्यांनी आहेरासाठी जी लुगडे दिलेली असतात ती तिच्या सासरच्या मंडळींना पसंत होत नाहीत, आणि आहेरासाठी जरीची लुगडी द्यावीत असं त्यांचं त्या काळातलं ते सासूरवास आणि असं सगळं प्रकरण. तर ती जरीची लुगडी देण्यात ऐपत नसते, पण आपल्या मुलीचं तिच्या सासरी छळ होऊ नये म्हणून आबा जातात आणि सगळं शेत विकून, सगळी उरले सरली इस्टेट विकून 3 जरीची लुगडी विकत आणतात. हेतू हा की ही जरीची लुगडी त्या मुलीच्या घरी द्यावीत आणि तिचा सासरी होणारा छळ थांबावा. त्यात एक वाक्य आहे, त्या रेशमी लुगड्यांवरनं हात फिरवता फिरवता आई म्हणाली, कसले तरी छान कपडे असतात नाही जळले. आता इथं जळले हा नकारात्मक शब्द नाही आहे. हा मी म्हणाल तसं खूप जुन्या गोष्टी आहेत, आणि जुन्या गोष्टींचा संदर्भ घेऊन जीएनने हे सगळं लिहिलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टींमध्ये कमालीचा रस असणारा माणूस होता. त्या जीएननी मॅकडॉनल्डचं एक वाक्य उद्धृत केलेलं आहे, ते म्हणजे नॉट चाइल्डिश बट चाइल्ड लाईक क्युरिओसिटी. चाइल्ड लाईक क्युरिओसिटी, लहान मुलाला कशी प्रत्येक गोष्टीची उत्सुकता असते तशी जीएनना उत्सुकता होती, आणि त्या उत्सुकतेचं शमन करण्यासाठी त्यांनी पुस्तकांचा आधार घेतला. जीएनच्या वाचनाविषयी म्हणालो, जीएनचा विनोद, जीएनच्या लिखाणामध्ये विनोद असेल याची कल्पना येत नाही, पण जीएनचं ज्यांनी समग्र लिखाण वाचतं त्यांना जीएनच्या लिखाणामधला विनोद पण सापडतो. पण तो विनोद हा उढावशा विनोदासारखा किंवा पुलंच्या विनोदासारखा खुदूपासून खो खो हसवणारा असा नाही. जीएनचा विनोद हा अस्वलाने केलेल्या गुदगुल्यासारखा आहे, की तो गुदगुल्या करतो पण तो त्यावेळी रक्तबंबाळी करतो. निर्विष असा त्यांचा विनोद नाही आहे. म्हणजे एका ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे उदाहरण, की मार्क्सोस नावाचा एक माणूस असतो, तो दुसऱ्याला विचारतो की कोण आहेस तू, काय करतोस? तर तो माणूस, दुसरा माणूस म्हणतो मी कवी आहे. जी पुढे लिहितात, मार्कोसच्या मिशा जरा अजूनच नाकावर वळल्यासारख्या झाल्या. तो म्हणाला, कवी आहेस मग पोट कसं भरतोस? किंवा जीएनने मला माहीत नाही या प्लॅटफॉर्ममधनं हे उदाहरण देणं आवश्यक आहे, म्हणजे योग्य आहे की नाही, पण जीएनने श्रीमा माटांच्या एका कथेविषयी लिहिलेलं आहे. त्या कथेचं नाव आहे सावित्री मुक्यानेच मेली. तर जीएनने लिहिलेलं आहे की हे कथेचे नाव आहे का एखाद्या टूथपेस्टची जाहिरात आहे. तर जीएनचा विरोध हा असा थोडासा हसवणारा पण थोडासा रक्तबंबाळ करणाराही आहे. जीएनच्या रसिकतेविषयी सांगताना मी जीएनच्या संगीतप्रेमाविषयी सांगायला विसरलो. शास्त्रीय संगीताची त्यांना अतिशय आवड होती, आणि जीएनचं चित्रपट प्रेम हे एक वेगळा विषय. इंग्रजी चित्रपट हे त्यांना आवडत असत. वेगवेगळ्या इंग्रजी चित्रपटांविषयी त्यांनी त्यांच्या कथांमध्ये, विशेषतः पत्रांमध्ये लिहिलेलं आहे. देस्कार, ललत हे त्यांचे आवडते त्यांचे राग होते, आणि काही त्यांची आवडती गाणी. त्या आवडती गाण्यांविषयी जे लिहिलेलं आहे ते सुद्धा त्यांच्या स्टाईलने लिहिलेलं आहे, की माझी मायरा जा हे गाणं ऐकताना एखाद्या वारुळात अंग चोरून बसल्यासारखे वाटते असं त्यांनी लिहिलेलं आहे. तर त्यामुळं त्यांच्या रसिकतेचं वर्णन करायचं झालं तर वेळ पुरणार नाही. अगदी थोडक्यात मी जीएनच्या लिखाणाचा आढावा घेतो
आणि हे सांगण्याचं कारण असं की आपल्यापैकी काही लोकांनी जर यातलं पुस्तकं वाचली नसतील तर माझ्या या बोलण्यामुळं तुम्हाला ही पुस्तकं वाचण्याची इच्छा व्हावी. स्वतंत्र जयंतीचं लिखाण जे आहे ते म्हणजे निळा सावळा, पारवा, हिरवे रवरे, रक्तचंदन, काजळमया, रमलखुणा आणि पिंगळावेळ, सांजशकुन आणि पैलपाखरे हे त्यांच्या हयातीत प्रकाशित झालेले कथासंग्रह. त्यांच्या मृत्यूपश्चात कुसुमगुंजा, आकाशफुले, सोनपावले हे कथासंग्रह. आणि 2 अतिशय वेगळ्या जयंतीच्या पोतडीतून निघालेल्या गोष्टी ते म्हणजे माणसे अर्भाट आणि चिल्लर आणि दिवस तुडवत अंधाराकडे. माणसे अर्भाट आणि चिल्लर हे त्या मानानं लोकांना माहिती असलेलं पुस्तक असतं. अगदी वेगळं पुस्तक आहे ते. त्याचं जयंती कसं लिहिलेलं आहे, या माणसाला हे कसं सुचलं असेल. अर्भाट हा कानडी मराठी शब्द. अर्भाट म्हणजे काय, तर अर्भाट येल येतात. अर्भाट म्हणजे क्लास, अर्भाट म्हणजे अगदी शाही तोला मोलाचा. म्हणजे ऋषिकेशला गंगा कशी आहे तर अर्भाट, मनसुरांचे गाणे कसे झाले तर अर्भाट, मठातले जेवण कसे होते तर अर्भाट, नाटकातल्या हिरण्यकशिपूच्या मिशा कशा होत्या तर अर्भाट. असं अर्भाट आणि चिल्लर हे पुस्तक जेमतेम 150 पानांचं, 100-150 पानांचं पुस्तक. आणि त्यातली शेवटची काही म्हणजे ज्यांनी ते पुस्तक वाचलं अशा लोकांच्या स्मरणात असेल, समजत नाही यातला हा जो त्यातला शेवटचा भाग आहे तो म्हणजे एखादं आपण तत्त्वज्ञानाचं पुस्तक वाचतो असंच वाटतं. दिवस तुडवत अंधाराकडे, लॉंग डे जर्नी इनटू द नाईट ह्या युजीन ओनिलच्या इंग्रजी नाटकाचा यांनी केलेला अनुवाद. तो त्यांनी अनुवाद पक्का केलेला नव्हता, त्याचा एक खरडा त्यांनी तयार केलेला होता आणि हे प्रकाशनार्थ नाही असं त्यांनी लिहून ठेवलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यावर काम करायला त्यांना संधी मिळाली नाही, म्हणून जसा तो खरडा होता तसाच तो नंदाताईंनी प्रसिद्ध केला. पण ते पुस्तक वाचतानाही जसं गिधाडे नावाचं नाटक तेंडुलकरांचं वाचल्यानंतर लागूनही लिहिलेलं आहे की या नाटकाने मला फार अस्वस्थ केले, त्याने माझ्या चिंध्या केल्या आणि माझे सांडलेले गटारातले रक्त हे त्यांनी पिऊन टाकले, असं त्यांनी गिधाडे या नाटकाविषयी लिहिलं. तसं हे 4 पात्रांचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत होणारं नाटक लॉंग डेज जर्नी इनटू द नाईट, दिवस तुडवत अंधाराकडे, आणि ज्याचा उल्लेख केल्याशिवाय जीएनच्या समग्र लिखाणाची जंत्री पूर्ण होऊ शकणार नाही ती जीएनच्या पत्रांचे 4 खंड. जीएनच्या पत्रांचे 4 खंड हे ज्या दिवशी हे 4 खंड विकत घेण्याची आर्थिक ऐपत मला आली त्या दिवशी माझ्या सगळ्या कमाईचं सार्थक झालं असं मला वाटलं. कारण एक माणूस काय विचार करू शकतो, एका माणसाची झेप काय असू शकते, त्यांनी वेगवेगळ्या लोकांना लिहिली ही आहेत. आणि मी तर यांचा पत्रांचा पहिला खंड आणि प्रिय जी सप्रेम नमस्कार हे सुनीताबाईंचं पुस्तक, सुनीताबाई देशपांडेंचं, हे ज्यांनी वाचलं त्यांनाही काय तोलामोलाची माणसं होती, काय पद्धतीची माणसं होती, काय विचारांची माणसं होती, त्यांच्या व्यक्तिरेखा किती वेगळ्या होत्या. त्याच्यावर आधारित एक अर्भाट फिल्म्सनी एक नाटकासारखा कार्यक्रम सादर केला. त्याच्यामध्ये माधुरी पुरंदरे आणि गिरीश देशपांडे यांनी गिरीश कुलकर्णी यांनी त्या पत्रांचं वाचन केलं. तोही अगदी बघण्यासारखा आहे. मला असं वाटलं की जीएनच्या काही वाचनीय कथा त्यांची नावं घेऊन पुढं जावं, पण ते लिहिताना माझ्या लक्षात आलं की तसं असेल तर मला सगळ्याच जीएनच्या कथांची नावं लिहून काढावी लागतील. पण काही कथा अशा आहेत की जे जर वाचायचं असेल तर त्या कथा वाचल्याच पाहिजेत. आणि म्हणून मी या कथांकडे जेव्हा पुन्हा बघतो तेव्हा मला पुन्हा असं जाणवतं की यातल्या सगळ्याच कथा तशा आहेत. त्यामुळे एका जीएनच्या लेखनाच्या एका विशिष्ट पैलूकडे मी येतो, तो म्हणजे जीएनच्या लेखनातून जीएनच्या लेखनातली सांकेतिकता. जीएननी काही आपल्या कथा ह्या ओपन ठेवलेल्या आहेत, काही कथांमध्ये त्यांनी सांकेतिक अशा सूचना ठेवलेल्या आहेत. त्या बऱ्याचशा लोकांना कळत नाहीत, त्यामुळे जीएनच्या कथा अधिक दुर्बोध होतात. 1-2 उदाहरणं देतो. पुनरपी नावाची त्यांची एक कथा आहे. पुनरपी नावाच्या कथेमध्ये एक अतिशय वृद्ध माणूस आणि त्याची बायको. वृद्ध माणूस हा शय्येला खिळलेला आहे, मरणाच्या दारात आहे, त्याची बायको तिच्यासोबत आहे आणि त्यांची 4 दिशांना 4 पांगलेली मुलं आहेत. साधारणतः आपल्याकडच्या घरामध्ये आजकाल जसं चित्र दिसतं तसं.
आणि त्यांची लाडली नावाची एक मांजरी आहे, ती मांजरी अगदी व्यायला झालेली आहे आणि ती मांजरी आज उद्याचंच विणार असं त्या बाईला कळतं. आणि नंतर तिच्या लक्षात येतं की त्या मांजरीने 4 पिलं दिलेली आहेत आणि 4 पिलं दिलेली आहेत म्हणून ती आपल्या नवऱ्याला सांगायला जाते. दरम्यान त्या नवऱ्याचं निधन झालेलं असतं. इथं जरी ही कथा संपली असती तरी आयुष्याचं एक जीवनाचं एक वर्तुळ पूर्ण झालं या न्यायानं ती कथा फार सुरेख झाली असती. पण जी आहेत इथं थांबत नाहीत. त्या बाईला दाराशी कसली तरी चाहूल लागते. तिला वाटतं गुरखा आलेला आहे म्हणून ती दाराशी जाऊन बघते तर दाराशी अजून एक मांजर उभं असतं. तिला वाटतं की ते मांजर म्हणजे या 4 पिलांचा बाप असा तो बोका आहे आणि एकंदरीत आपला नवीन संसार बघायला आलेले दिसतात मालक असं म्हणून त्या मांजराकडे ती निरखून बघते. तर ती पण एक व्यायाला झालेली मांजरीच आहे असं तिच्या लक्षात येतं. एक आयुष्य संपतं आणि 4 आयुष्य सुरू होतात. परत एक आयुष्य नवीन आयुष्य सुरू होणार म्हणजे परत या घरातला एक आयुष्य संपणार म्हणजे आपला मृत्यू होणार याची त्या बाईला चाहूल लागते. हा अर्थ जीएनी उलगडून सांगेपर्यंत कोणाच्याही लक्षात आलेला नव्हता. जीए म्हणाले मी काय करणार याच्या पुढं, मी पुनरपी नाव दिलं होतं, पुनरपी जननम पुनरपी मरणम, याच्या पलीकडे मी काय सांगणार. अशा जीएनच्या कथांमधले लपलेले जर अर्थ शोधले आपण तर अक्षरशः अंगावर काटा येतो. जखम नावाची जीएनची एक कथा आहे. जखम नावाच्या कथेमध्ये एका जोडप्याचं वर्णन आहे आणि त्या जोडप्यामध्ये नवरा बायको आणि त्यांचा एक मुलगा बापू. त्या बापूला वेड लागतं आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं. अशी ती ढोबळ मानणं कथा आहे. पण त्याच्यामध्ये एक पात्र असं आहे त्या नवऱ्याच्या मित्राचं आणि तो नवऱ्याचा मित्र अत्यंत रसिक उत्साही आपल्या वहिनीचं कौतुक असणारा, वहिनी हे तुमच्या पाताळाचं सिलेक्शन माझं आहे बरं का असं म्हणून स्वतःची पाठ तुपतून घेणारा असा असतो. इथपर्यंत ती कथा होते. बापू, त्याचे आईवडील आणि त्याचा तो नवऱ्याचा मित्र अशी ती कथा जाते. आणि ज्या क्षणी बापूला वेळ लागतं आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं ते शेवटच्या 2 पॅराग्राफमध्ये जे एक अस्पष्ट सूचना देऊन ठेवतात की तो नवऱ्याचा मित्र जो असतो त्यालाही तसंच वेळ लागलं असतं, त्यालाही तसंच ॲडमिट करावं लागलं असतं. म्हणजे बापू हा त्या नवऱ्याच्या मित्रापासून त्या सावित्रीबाईंना झालेला मुलगा असतो. आता हे जखम ही कथा वाचून लक्षात येत नाही. जखम ही कथा वाचून मग जीएनचं त्याच्याविषयी जीएननी लिहिलेलं विवेचन वाचून मग बऱ्याच वेळा त्याचा अभ्यास करून या गोष्टी लक्षात. त्यामुळे जीएनची कथांमधली सांकेतिकता ही लोकांनी समजून घ्यावी. जी आम्हाला समजत नाहीत असं म्हणण्याच्या आधी जी आम्हाला का समजत नाहीत आणि मग एका ठराविक मर्यादेपलीकडे जी जर समजले नाही तरी काही हरकत नाही, तरीसुद्धा आपल्याला बरं वाटतं ना, चांगलं वाटतं ना, तर आपण जी वाचत राहावेत म्हणून ते वाचावं. जीएनच्या अर्पणपत्रिका, जीएनच्या लेखनामधला विनोद, जीएनच्या लेखनामधला शृंगार रस. शृंगार रसाचं एकच उदाहरण सांगतो, 2 उदाहरण सांगतो कारण दोन्ही कथा मला तेवढ्याच प्रिय आहेत. एक कथा आहे नाग आणि दुसरी कथा आहे कवठे. नाग कथेमध्ये शृंगाराचं वर्णन आहे, लैंगिकतेचं वर्णन आहे. पण ते लैंगिकतेचं वर्णन करताना जे कुठंही ती अश्लीलतेकडे झुकणार नाही याची काळजी घेतात. नाग कथा ही या कथेचं ती कथा जरी मी वाचून दाखवली तरीसुद्धा मला आणि तुम्हाला अजिबात संकोचासारखं होणार नाही अशी ती कथा आहे. पण त्या कथेमध्ये जी एक सूचकता मांडली आहे, माणसाच्या लैंगिकतेचं जे वर्णन केलेलं आहे, किंवा कवठे ही तर काय या कथेविषयी काय बोलायचंच नाही. कवठे ही कथा म्हणजे ॲडम आणि ईव ह्याचं ते रूपक आणि सफरचंदाच्या जागी कवट हे आणि तो नाग हे जी यांनी वापरलेली ही प्रतीकं, याच्यात ती अप्रतिम कथा निर्माण झालेली आहे. जी यांच्या लेखनातील स्त्री पात्रे, धर्म, नीती, निसर्ग, सांकेतिकता आणि अगदी शेवटी मी जी यांच्या लेखनातील माझ्या अभ्यासाचा विषय जी यांच्या लेखनावर
असणारा कानडी भाषेचा प्रभाव आणि त्यामुळं जयंतच्या कथांना लाभणारं एक वेगळं परिमाण. मुळात कानडी ही गोड भाषा आहे. कानडीमध्ये जी अस्सल कानडी आहे त्याच्यामध्ये एकवचनी क्रियापद नाही. त्यामुळे तुम्ही कोणाला अरे तुरे बोलवू शकत नाही कानडीमध्ये. तुम्हाला अहो जाहो असंच बोलवावं लागतं. आणि जयंतने जी कानडी वापरलेली आहे त्या कानडीची त्याच्यामुळे त्या मुळातच तलम असलेल्या एखाद्या साडीला तितकाच एखादा भरजरी पदर जोडा असावा तसं त्या कानडीमुळे जयंतच्या कथांना जयंतच्या लिखाणाला एक स्वरूप प्राप्त होतं. आणि जयंतने जे संदर्भ दिलेले आहेत ते संदर्भ अगदी देशी अगदी या भागातले आहेत. तानी मावशीकडं आपल्या बहिणीचं वर्णन करताना श्रीपू मामा म्हणतो की कोणाची तरी गाय व्याली म्हटल्यानंतर ओळख देख नसताना सूपभर तांदूळ तिकडं पाठवणारी ती बाई. कोणाच्या घरी गाय व्याली म्हैस व्याली आणि त्याच्या घरून गोरस आपल्या घरी आला की ते पात्र जे आहे ते पात्र रिकामं द्यायचं नसतं. त्यामध्ये काहीतरी धान्य घालून देण्याची प्रथा आहे. पण तसं कुठलाही गोरस आपल्या घरी न येताना कोणाच्या घरी तरी गाय व्याली म्हटल्यानंतर तिच्याकडं सूपभर तांदूळ पाठवून देणारी ही गाई. त्यांनी जयंतने काही काही क्रियापद फार गमतीशीर वापरले आहेत. होऊन बसणे, करून बसणे. म्हणजे मला याच्यावरून आठवलं कोविडच्या दिवसांमध्ये माझ्या मामानी आणि मामींनी आणि त्याच्या घरातल्या लोकांनी कोविशिल्ड हे वॅक्सिन घेतलं होतं. नंतर कोविशिल्ड हे उपलब्ध नाही, कोवॅक्सिन उपलब्ध आहे. आणि आधी कोविशिल्ड घेतलं म्हटल्यानंतर कोवॅक्सिन घेता येणार नाही असं म्हटल्यानंतर मी त्याच्याशी फोनवर बोलताना म्हणलो की तुम्हाला तसं घेता येणार नाही कारण तुम्ही कोविशिल्ड घेऊन बसलाय. तर घेऊन बसणे, करून बसणे हे या भागातलं आहे, सीमा भागातलं आहे. असे अनेक हे आहेत. ढीग आणि मस्त या दोन शब्दांविषयी मी सांगतो. ढीग म्हणजे काय तर रास चवळ याला ढीग म्हणतो आपण. पण खेडेगावामध्ये त्याच्याकडे काय ढीग पैसा आहे, त्याच्याकडे काय मस्त पैसा आहे असं म्हणतात. आता हे अगदी ग्रामीण बोलणाऱ्या अगदी गावठी बोलणाऱ्या बायका आहेत. तसंच उसाबर हा शब्द किंवा येडताक हा शब्द. येडताक हा शब्द म्हणजे काय तर जर इथं कोणी विचारलं तर की जयसिंगपूरला कसं जायचं, काय नाही स्टँडवर जायचं आणि स्टँडच्या मागच्या बाजून तो आता नवीन हायवे झाला आहे त्याने अंकलीला जायचं, उदगाव आणि जयसिंगपूर. मग सांगली मार्गी गेलं तर सांगली मार्गी जाता येतं पण कशाला उगाच येडताक असा येडताक हा शब्द वापरला जातो. उसाभर म्हणजे काय तर एखाद्याची शुश्रूषा करण्यासाठी उसाभर हा शब्द वापरला जातो. पण तो कुठल्याही अर्थाने जयंतने वापरलेला आहे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला म्हणावं की तुझ्याकडे शेत आहे तर एखादी गाय का नाही घेत तू विकत, तर गाय घेतली असती पण त्याची उसाभर कोण करणार या अर्थानं उसाभर हा शब्द वापरला जातो. काय झालं की ज्या काळात जयंतने हे सगळं लिखाण केलं त्या काळामध्ये लोकांना ते शब्द नवीन वाटले पण त्याचा अर्थ काही लोकांना कळला नाही. आणि त्या काळात इंटरनेटची वगैरे सुविधा नसल्यामुळं आपली कम्युनिकेशनची साधनं मर्यादित असल्यामुळं याचे नक्की अर्थ काय हे लोकांना कळलं नाही. त्यामुळे ती गंमत लोकांच्या लक्षात आली नाही. कानडी शब्द वापरल्यामुळं जयंतचं लेखन हे अधिक वरच्या पातळीवर कसं जातं. लोकांना असं वाटलं की आपल्याला काही जयंतचं लेखन आधीच न कळणारं त्यामध्ये त्यांनी असे काहीतरी शब्द वापरले त्यामुळं ते अधिक गूढ झालं असं लोकांना वाटलं. जयंतने तमाम हा शब्द वापरलेला आहे. तमाम भरलेली विहीर असं त्यांनी वीजमध्ये म्हटलेलं आहे. तमाम म्हणजे अगदी काठोकाठ भरलेली विहीर. आणि त्याने आपल्या एका पत्रामध्ये म्हटलेलं आहे की आमच्या लहानपणी बटर नावाचं एक बिस्किट मिळत असते, अजूनही मिळतं, ज्याला बटर म्हणजे लोणी पण या लोण्याचा त्या बटरशी काही संबंध नाही. बटर नावाचे जे बिस्किट असतं ते त्यांनी लिहिलेलं आहे की आमच्या लहानपणी बटर नावाचे ते 3 पैशाला एक बिस्किट मिळत असते आणि ते चहाच्या कपामध्ये टाकलं की ते तमाम फुगत असे आणि ते फुगलेलं बिस्किट चमच्यानी त्याच्यामध्ये चमचा रुतवत एखादा गड सर केल्याप्रमाणे खाणे ही आमची आनंदाची परमावधी होती. त्यामुळं
मला असं वाटतं की जी एनच्या पत्रांचे 4 खंड वाचल्याशिवाय जी एनचं समग्र वाचन आपण केलं असं आपल्याला म्हणता येणार नाही. काही शब्द सांगून मी थांबतो. आणि त्याचं कारण असं की त्याचा मराठीमध्ये आणि कानडीमध्ये अर्थ वेगळा होतो. भंगार या शब्दाविषयी आपल्याला माहिती आहेच. भंगार ह्या शब्दाचा कानडीमध्ये सोनं असा अर्थ आहे आणि मराठीमध्ये काय अर्थ आहे ते मी सांगायला नको. कल्याण या शब्दाचा कानडीमध्ये लग्न असा अर्थ आहे. मुखंड हा शब्द आहे. मुखंड याच्याविषयी जीएनने लिहिलेलं आहे की मुखंड हा शब्द त्याच्या नावावरनं आणि उच्चारावरनं मुखंड या शब्दाचा अर्थ वावदूक तोंडाळ असा असेल असं वाटतं. पण मुखंड या शब्दाचा अर्थ अत्यंत तेजस्वी प्रतिभावान असा आहे. म्हणजे गाडगीळ यांच्यासारख्या मुखंड लेखकाकडून ही अपेक्षा नव्हती. तर मुखंड या शब्दाचा अर्थ म्हणजे की अगदी अग्रेसर, अगदी तोला मोलाचा असं मुखंड. तसंच उद्दाम हा शब्द आहे. उद्दामचा मराठी अर्थ म्हणजे उद्धट, पण उद्दामचा कानडीमध्ये अर्थ हा अत्यंत सकारात्मक असा आहे. म्हणजे गडकरांची उद्दाम भाषा, म्हणजे गडकरांची अत्यंत तेजस्वी, अत्यंत प्रभावशाली अशी भाषा उद्दाम. संताप या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ राग असा आहे, पण संताप सूचक सभा म्हणजे शोकसभा, कानडीमध्ये शोकसभेला संताप सूचक सभा असं म्हणतात. सक्करी, अक्की, जिरगी, बेल्लद, तुप्पद ही पदार्थांची नावं आणि त्याच्यामुळं या पदार्थांचे व्यवसाय करणाऱ्या लोकांची होणारी आडनावं. तसेच माझ्या स्वतःच्या गावामध्ये लोकांची असलेली बबुजे, टेंगिनकेरे, हातगिरी, धुळबुळू, भगाटे, जांगडे, बडगीर ही आडनावं आणि याचं मुळात असलेलं कानडी, याचं असणारं कानडी मूळ हे जर कोणी शोधून काढलं तर तो अधिक अभ्यासाचा आणि सखोल अभ्यासाचा विषय होईल. द्राशाळ मलगी हुडगी असा जीएनने एक शब्द वापरलेला आहे. द्राशाळ मलगी, आणि त्याला जीएनने त्याचं भाषांतर फार सुरेख केलं आहे. जास्वंद जाई मुलगी. आता द्राशाळ म्हणजे जास्वंद नव्हे. द्राशाळ आणि जास्वंद ही वेगवेगळी फुलं आहेत, एकाच फॅमिलीमधली आहेत पण वेगवेगळी फुलं आहेत. पण माझी द्राशाळ मलगी हुडगी कशी आता आजारानं फिकट झाली आहे पहा, असं त्यांच्या मोलकर्णीनं सांगितलं. आणि त्याला जीएनने जास्वंद जाई मुलगी असं लिहिलेलं आहे, असं त्याचं नाव दिलेलं आहे. बरंच सांगता येण्यासारखं आहे, पण वेळ मर्यादित आहे. आणि मला असं वाटतं की सगळंच उलगडून सांगण्यात काही अर्थ नाही. काही वाटा तुम्ही स्वतः शोधाव्यात. एक गुहा उघडी करून किमान त्याचं दार किलकिलं करून दाखवण्याचं काम मी माझ्यापर्यंत केलं आहे. त्याच्या पुढच्या वाटा या तुम्ही शोधाव्यात. जीएन वाचावेत, जे समजून घेण्याचा प्रयत्न करावा, जीएनविषयी बोलावं, जीएनविषयी चर्चासत्र घडवून आणावीत, जीएनच्या कथांमधल्या ओळीचा शब्दाचा आस्वाद घ्यावा आणि पुन्हा पुन्हा जीएन पुढं नतमस्तक व्हावं, असा हा आगळा वेगळा अतिशय कमी आयुष्य लाभलेला पण आपल्याला कळेल न कळेल असं काहीतरी आपल्या पानामध्ये टाकून गेलेला मराठी कानडी लेखक, तो त्यानं मला वैयक्तिकरित्या त्या जीएनच्या कथांनी अस्वस्थ केलं. मला हसू आलं, मला रडू आलं. पण जीएननी डन या कवीविषयी लिहिलेलं आहे. मी त्याचा थोडासा संदर्भ सांगतो आणि जीएनने काय लिहिलं ते सांगतो आणि थांबतो. गोव्याला गेलेलं असताना तांबोशी नावाचा मासा जीएननी पहिल्यांदा खाल्ला आणि तांबोशीचे ताटभर फ्राय खाल्ल्यानंतर मला काय वाटलं हे लिहिताना जीए म्हणतात की डन हा जो कवी आहे त्या कवीने आपल्या प्रेयसीबद्दल लिहिलेलं आहे की तुझी भेट व्हायच्या आधी, तुझी भेट झाल्यानंतर मला असं वाटलं की तुझी भेट व्हायच्या आधी मी कसलं आयुष्य जगत होतो कोणास ठाऊक. तसं जीएनं तांबोशीचं फ्राय खाल्ल्यानंतर वाटलं की याच्या आधी आपण काय खाऊन दिवस काढले. जीए वाचल्यानंतर आणि वाचलेल्यांपैकी फार थोडे जीए हाताला लागल्यानंतर मला असं वाटलं की आतापर्यंत आपण काय वाचून दिवस काढले.
आता आपण जे जर वाचले नव्हते तर आतापर्यंत आपण काय वाचलं, आणि तरीही जे मला पूर्णपणे कळाले असा माझा अजिबात दावा नाही, असं मला म्हणण्याचं अजिबात धाडस नाही. पण मी जसं म्हणालो तसं हे दार किलकिलं नक्की झालेलं आहे. तुमच्याही आयुष्यामध्ये असंच ते दार किलकिलं व्हावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. कोणाला जर काही विचारायचं किंवा बोलायचं असेल तर स्वागत आहे. कोणाला मी माझ्या बोलण्याशी संबंधित जर कोणाला काही विचारायचं किंवा बोलायचं असेल तर स्वागत आहे. हा, गांधीवादाविषयी जीएनने असं लिहिलेलं आहे की गांधीवादा इतके कोडगे वैरागी तत्वज्ञान मी कधी पाहिलेलं नाही. त्याची जीएनची चूक आहे ही की गांधीवादामधल्या वैराग्याला त्यांनी पूर्ण गांधीवाद असं समजण्याची त्यांनी चूक केली. कारण गांधीवाद म्हणजे फक्त वैराग्य नव्हे, गांधीवादामध्ये मोठी ताकद आहे. ते सुनीताबाई देशपांडेंनी त्यांच्या पुस्तकामध्ये ती उघडकीला आणून दिलेली आहे की तुम्ही फक्त गांधीवादाला काय म्हणता की उपास करा किंवा देहाला कष्ट द्या किंवा याचा त्याग करा त्याचा त्याग करा म्हणजेच गांधीवाद असं तुम्ही म्हणता. तसं नाही आहे. हा गांधीवादाचा एक भाग झाला. म्हणजे जसं हा हस्तीचा एकू एकू अवयवी होय परी हस्ती नव्हे असा अवयवयुक्त तो हस्ती, तसं गांधीवादामधला तो एक भाग आहे. ती जीएनच्या लक्षात आलं नाही, हे बरोबर आहे. याचं उत्तर म्हणजे वाचनाची सुरुवात करावी कुठून करावी याचं उत्तर दिल्यासारखं आहे. वाचनाची सुरुवात कुठून करावी तर ज्या कागदातून आपण भेळ बांधून आणतो तो कागद वाचण्यापासून सुरुवात करावी. तसं जीए वाचण्याची सुरुवात कुठून करावी, कारण कुठूनही केली तरी जीए तितकंच आवड किंवा तितके सोपे आहेत. फक्त मला असं वाटतं की जीएनच्या रूपक कथांपासून सुरुवात करू नये, कारण रूपक कथांपासून सुरुवात केली तर माणूस जीएनपासून दूर जाण्याची शक्यता फार जास्त असते. त्यामुळे निळा सावळा वाचावा, पारवा वाचावा, विदूषक वाचून देखील तशीच होण्याची शक्यता असते. माझा स्वतःचा आवडता कथासंग्रह पारवा वाचावा. पारवामधली काकणे वाचावी किंवा मग कैरी वाचावी किंवा राधी वाचावी किंवा रात्र झाली परत मी म्हणालो तसं सगळ्याच कथा वाचावी. यस. हां, माझी 2 पुस्तकं आहेत. पैकी एक पुस्तक पपायरस प्रकाशनचं, तुम्ही जर फेसबुकवरती पपायरस हे नाव फेसबुकवरती शोधलंच तर त्यांची लिंक तुम्हाला मिळेल. पपायरस प्रकाशनचं जीए समजले तेवढे समजले तसे हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे गेल्या 4-5 दिवसांपूर्वीच. तर ते तुम्हाला ऑनलाईन मिळू शकेल. आणि ते मी आज आणू शकलो नाही कारण मला स्वतःलाच ते अजून बघायला मिळालेलं नाही आहे. आणि जीएनच्या 30 कथा अनुभूती आणि आस्वाद हे माझं पुस्तक 2 महिन्यानंतर येईल. ती 2 पुस्तकं माझी जीएनवरती येतील. जीएने कधीही सभांमध्ये भाषणं केली नाहीत, कधीही कोणत्याही साहित्य संमेलनाला गेले नाहीत. एक मराठी सरकारचा एक पुरस्कार निळा सावळाला मिळालेला तो सोडला तर इतर, आणि इचलकरंजीच्या 5 फाउंडेशनचा पुरस्कार, एवढे पुरस्कार सोडले तर ते पुरस्कार घ्यायला कुठे गेले नाहीत. त्यामुळे त्यांनी कधी सभांचे फड गाजवले नाहीत. ते शिक्षक म्हणून उत्तम होते. त्यांचं व्याख्यान, त्यांचं वर्गामधलं शिकवणं हे अतिशय उत्तम होतं. विविध संदर्भाने नटलेलं आणि नुसतं विषयाला धरूनच नव्हे तर विषयाच्या आसपासही अनेक संदर्भ देणं असं त्यांचे व्याख्यान असे. ते सोडून त्यांनी भाषणं कधी काही केली नाहीत. त्यामुळे जीए काही फारसे फरडे वक्ते होते असं मला म्हणण्याचं म्हणजे तसा काही कागदोपत्री पुरावा नाही. पण ज्या अर्थी ते उत्तम शिक्षक होते त्या अर्थी जर त्यांनी ठरवलं असलं तर ते चांगले वक्तेही होऊ शकले असते असं मला वाटतं. बालकवी जीएनचे आवडते कवी होते आणि जीएनच्या बऱ्याच कथासंग्रहाची नावं ही बालकवींच्या कवितेतून घेतली आहेत.
हिरवे रावे, निळा सावळा, ही सगळी बरीचशी त्यांच्या कथासंग्रहांची नावं ही पंचाक्षरी त्यांनी ठरवून ठेवलेली आहेत आणि त्याचा उगम हा आपल्याला बालकवींच्या कवितांमध्ये दिसतो. तर बालकवी आपल्या आवडत्या कवीला त्यांनी ती वाहिलेली श्रद्धांजली म्हणून ही पंचाक्षरी नावं असावीत. ज्यांनी MA केलं होतं इंग्रजीमध्ये, बेळगावला ते शिकायला होते, बेळगावला BA केलं त्यांनी. BA नंतर इंग्रजी हा विषय निवडला कारण त्या इंग्रजी विषयाची त्यांना स्कॉलरशिप मिळाली होती. आर्थिक परिस्थिती त्यावेळी अतिशय त्यांची बिकट होती. त्यांच्या मामाच्या घरी ते राहत असत. मामा अत्यंत तापट शीघ्रकोपी असे होते. त्यांनी या मुलांचा छळ, आपल्या भात्यांचा छळच केला असं म्हणायला पाहिजे. आणि त्यांनी बेळगावमधूनच इंग्रजीतून MA केलं. त्या काळी MA ही मोठी डिग्री होती. आणि मला वाटतं नुसतं त्यांचं फॉर्मल एज्युकेशन, औपचारिक शिक्षण किती झालं याच्यापेक्षा त्यांनी काय काय वाचलं आणि त्यांनी आपलं जे शिकवलं ते किती समृद्धपणे शिकवलं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. पण ते MA होते. चांगला प्रश्न आहे. नीती असापासून तो झालेला शब्द आहे. नीती म्हणजे काय तर धर्माचं उद्दिष्ट काय तर अवघ्या मानव जातीचं कल्याण हे धर्माचं उद्दिष्ट आहे. नीतीचे वेगवेगळे इंटरप्रिटेशन्स आहेत. म्हणजे त्याकाळी राजनीती, राजानं करावयाची नीती किंवा राजानं पाळावयाची नीती किंवा पुत्रानं पाळावयाची नीती किंवा पत्नीने पाळावयाची नीती. नीतीची संकल्पना त्याकाळी राजानं काय करावं तर होम हवन करावं, आपल्या प्रजेसाठी सुरक्षा निर्माण करावी किंवा लोकांना अनुचित कार्यापासून परावृत्त करून उचित कार्यांकडं वळवण्याचं काम करावं, अशा नीतीच्या कल्पना आहेत. पण नीतीच्या कल्पनासुद्धा कालसापेक्ष आणि भूभाग सापेक्ष आहेत. ज्या गोष्टी अनैतिक मानल्या जातात एका संस्कृतीमध्ये, त्या गोष्टी दुसऱ्या संस्कृतीमध्ये नैतिक मानल्या जातात. दोन उदाहरणं देतो. शाकाहार आणि मांसाहार. काही संस्कृतीमध्ये मांसाहार हा निषिद्ध मानला जातो, अनैतिक मानला जातो, नीतिबाह्य मानला जातो. काही संस्कृतींमध्ये मांसाहार हा त्यांच्या संस्कृतीचाच एक भाग आहे. तसंच मदिरापान हे काही संस्कृतीमध्ये वर्ज्य आहे. इस्लाममध्ये फॉर एक्झाम्पल, इस्लाममध्ये मदिरापान हे वर्ज्य आहे, हराम आहे. पण युरोपियनमधल्या काही संस्कृती जर आपण बघितल्या, म्हणजे विशेषतः फ्रान्स बघितलं तर फ्रान्समध्ये वाईन हा त्यांच्या संस्कृतीचाच एक भाग आहे. आणि जसा आपल्या देवळांमध्ये प्रसाद वाटला जातो त्यांच्या चर्चमध्ये वाईन वाटली जाते. तर त्यामुळं नीती, तसंच लैंगिक संबंधसुद्धा काही संस्कृतीमध्ये जे अनैतिक मानले गेलेले आहेत ते इतर संस्कृतींमध्ये पूर्णपणे नैतिक असे मानले गेलेले आहेत. त्यामुळं हा कालसापेक्ष आणि भूभाग सापेक्ष भाग आहे. पण या मूळ प्रश्नाचं उत्तर असं की नीती म्हणजे काय तर नीती म्हणजे लोकांना धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी दिलं गेलेलं एक डायरेक्टिव्ह, एक सूत्र म्हणजे नीती. आणि नीतीला कर्मकांडांपेक्षा जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे. एखादा माणूस जर कर्मकांड करत नाही तर त्याच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा कदाचित थोडा नकारात्मक होईल. पण एखादा माणूस जर अनैतिक असेल तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा जास्त गंभीर आरोप मानला गेलेला आहे. त्यामुळं धर्माचं तत्त्वज्ञान, नीती आणि कर्मकांड, मी पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी सांगतोय की आपला जो कर्मकांड म्हणजेच धर्म हा समज आहे तो परत आपल्याला एकदा तपासून बघायला पाहिजे. आणि धर्माचं पालन म्हणजे काय, कर्मकांडाचं पालन म्हणजे धर्माचं पालन काय, तर असं किमान आपल्या धर्मात तरी असं म्हटलेलं नाही. आपल्या धर्मात म्हणजे मूळ धर्म या कल्पनेत, म्हणून हे स्पष्टीकरण. बरं वाटलं मला, प्रश्न आल्यामुळं मला जास्त बरं वाटलं. मी प्राध्यापक आहे त्यामुळं अजिबात एकही प्रश्न नाही याचा अर्थ एकतर काहीच कळालेलं नाही किंवा संपूर्ण कळालेलं आहे असा अर्थ मी घेतो. पण काही प्रश्न आले आणि त्यातले काही फार मार्मिक होते, हे ऐकून मला बरं वाटलं. धन्यवाद.
आभाराचं गोड काम माझ्याकडे आहे. डॉक्टर संजीव कुलकर्णी सर यांनी अतिशय समर्पकपणे श्री जी. ए. कुलकर्णी या रसिकमान्य लेखकांचा लेखन प्रवास आपल्यासमोर मांडला. जी. एनची शब्दकळा हा मराठी वाङ्मयसृष्टीमधला एक आगळा असा आविष्कार होता. त्यांच्या लेखनामध्ये डार्क मोड हा ठळकपणे जाणवायचा. कादंबरी, लघुकथा, अनुवाद असे सर्व लेखन प्रकार त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मांडलेले आहेत. माणूस नावाचे बेट ही कथा त्यांच्या शैलीचे एक सार आहे असं मला या प्रसंगी नमूद करावंसं वाटतं. लेखक म्हणून जी. ए. जितके सुप्रसिद्ध आहेत, पण एक व्यक्ती, एक माणूस म्हणून जी. ए. कसे होते, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे जे विविध पैलू, आवडीनिवडी, त्यांच्याकडे असलेल्या चित्रकला, शिल्पकला यासारख्या विविध कला, या साऱ्यांचा सुरम्य असा परिचय डॉक्टर संजीव कुलकर्णी सरांनी आपल्याला करून दिला. आपल्याला एखादा लेखक खूप आवडीचा असतो, पण त्याच्या व्यक्तिमत्वाचे इतर विविध पैलू बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतात. आज जी. एनच्या बाबत सविस्तर जाणून घेण्याचा सुयोग आपल्याला डॉक्टर संजीव सरांमुळे आलेला आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं सरांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. उपस्थित सर्व श्रोते, पत्रकार यांचेही आभार मानतो. आज इथे सांगली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्री प्रमोद गोकुळगिरी गोस्वामी हे इथे व्याख्यानासाठी आवर्जून उपस्थित राहिले. मी त्यांचेही आभार मानतो. आणि संस्थेच्या वतीनं आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक अनिल आगाशे सर यांनी आपल्या माननीय वक्त्यांना आपल्या स्नेहाचं प्रतीक म्हणून मोमेंटो आणि पुष्पगुच्छ द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. उद्याच्या व्याख्यानासाठी आपण सर्वांनी बहुसंख्येनं इथं उपस्थित राहावं अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद.